डेस्टिनेशन महत्वाचं आहे की जर्नी? दोन्ही एवढं महत्वाचं नाहीये. जास्त महत्वाचं आहे ट्रॅव्हल पार्टनर. कारण ट्रॅव्हल पार्टनर जर योग्य असेल तर डेस्टिनेशन आणि जर्नी दोन्हीमध्ये मजा येते. आणि या दोन्हीची सांगड ज्या कपलनी घातली आहे ते आज आपल्याकडे येणार आहेत आणि त्यातून त्यांनी खूप मोठं काहीतरी एम्पायर उभं केलंय. गेस्ट द गेस्ट. का मला नकार दिला? मला कारण सांग. काणे द्या नोटीस होती. बिझनेस सांभाळून मला लाईफ सुद्धा संसार करायचा होता आणि संसार न तोडता बिझनेस करायचा होता. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. काही जोडप्यांच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा असं वाटू लागतं की आपण एकत्रच काम करूया. आपलं काम आणि आपल्या जोडीदाराचं काम हे एकच असावं, जेणेकरून सतत एकत्र राहता येईल, एकमेकांना वेळ देता येईल. पण हे प्रत्येकाला जमतं असं नाही. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलंय त्यांना हे जमलंय आणि त्यांनी एकत्र येऊन यशस्वीरित्या त्यांचा व्यवसाय उभा केलाय. स्वागत करूया वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील आणि सुधीर पाटील यांचं. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. वा, आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात, मला खरंच खूप छान वाटतंय. आम्हालाही मस्त वाटतंय ना. येस, आपण मस्त गप्पा मारूया. अत्यंत इन्फॉर्मल, तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल. प्लीज बी कम्फर्टेबल. आता मला सगळ्यात आधी आपल्या शोची सुरुवात जी होते ना, ते पहिलं सेगमेंट असतं कॉल युअर बे. बे म्हणजे जेनझी टर्म आहे. BAE, बिफोर एनीवन एल्स. सो जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटलात, मला वाटतं 1989 वगैरेचा काळ असेल. हो, 1988-89. हा. येस. सो तेव्हा तुम्ही मनाने तिथे पोचायचंय. आणि तेव्हा मला वाटतं लँडलाईन्स असतील ना, लँडलाईनवर कॉल वगैरे केला हो. होता एकमेकांना. हो ना, केला होता? लँडलाईन्स. तसे फोन घरी नव्हता, म्हणजे हा. विनाकडे होता म्हणजे हा. पर्टिक्युलर. पण मग लँडलाईन तेव्हा म्हणजे तुम्ही पण एकमेकांना लँडलाईन पण कॉन्टॅक्ट. नव्हती. जास्त अच्छा, नव्हते. लँडलाईन पण नव्हती. हो, अच्छा, मग कॉन्टॅक्ट कसे करायचा तेव्हा? घड्याळाच्या काट्याच्या खाली प्लॅटफॉर्म नंबर 1. हो, किती गोड. वाव. पण असं इमॅजिन करून तेव्हाच तुमचं काय रिलेशन होतं हे आम्हाला जाणून घ्यायचंय, की ती जी मैत्री होती तसा एखादा फोन आता इथे आपण करू शकतो का एकमेकांना? हा, खोटा खोटा. एकदम शॉकिंगच आहे. सॉरी, मी तुम्हाला थोडा अभिनय करायला तू लावते. म्हणजे ऍक्टिंग करायला लावतेस. वा. म्हणजे तुम्हाला पण आठवतंय का ह्या तेव्हाचं? प्रश्नामधून आम्ही बाहेर पडू शकतो, कारण की त्यावेळी तेवढे फोन नव्हते. ओके, मग मला मग तेव्हाचं त्या- तुमचं नातं म्हणजे- कसं होतं ते सांगा, हा. की तुम्ही कसे एकमेकांना भेटलात आणि मग कसे करू भेटलो शकतो ते की आपण फोन असं काय नाही, हे कसे कसे वीणाताईंची भेटलो तयारी ते आहे. विना तू हा, सांगू मी शकतो. तयारीत आहे. तुम्ही कॉल करा बरं त्यांना. मग कंपल्शन होईल, त्यांना उचलावाच लागेल फोन. हा, म्हणजे ऍक्च्युली आमचं तसं अरेंज आणि त्याच्यानंतर लव्ह मध्ये झालं अशा बरं. तऱ्हेचं ते लग्न. म्हणजे ओके. काय होतं तेव्हा बाबांनी कंपनी सुरू केली होती. आम्ही अगदी असे हे होतो की बिझनेस 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 हा. म्हणून. आणि त्यावेळी आईचं आपलं टुणटुणं लागलेलं असायचं. कारण मी जवळजवळ 24 वर्षाची 25ला आले होते आणि तेव्हा साधारण 22 मध्ये लग्न व्हायची मुलींची. Correct, correct. आणि तिला भयंकर प्रेशर यायला लागलं होतं की हिचं काय आता, ही अशी एकतर टॉम्बॉईश एकदम, आणि ही लग्न करेल की नाही. आणि मी सगळ्यात मोठी, त्याच्यामुळे माझं जर लग्न झालं नाही तर बाकीच्यांची पण होणार नाही. त्याने आई नावाची ती व्यक्ती Correct. भयंकर त्रासली होती.
आणि रोज काहीतरी आणायची, म्हणजे ती काहीतरी आणायची, हा मुलगा बघ, तो मुलगा बघ, आणि मी आपली काहीतरी म्हणजे टूर्स हे ते अशा सगळ्या ह्याच्यात असायची, आणि मला ते कामात अगदी व्यस्त. डिस्टर्बन्स वाटायचा, हे काय नवीनच असं. आणि मी लिटरली, मला आठवते आम्ही बोरिवलीला राहायचो, मी त्या सगळ्या कागदांची एक पुरचुंडी बांधली आणि गॅलरीतनं बाहेर फेकून दिली, नाव काढायचं नाही आईला. आणि आई, म्हणजे आत्ता मला समजतं, जेव्हा मुलगा मोठा झाला होता आणि सेम सिच्युएशन जेव्हा घरात आली, तेव्हा तिची जी काही स्थिती झाली होती ती मला आत्ता जाणवते. पण तेव्हा आपण त्या ह्याच्यात नसतो, बिझनेस म्हटलं आणि हे म्हटलं की त्याच्यातच पूर्ण बुडून गेलेले होते. आणि त्याच्यात एक दिवस मला माझ्या आत्ते बहिणीने, प्रफुल्लता ठाकूर म्हणून आता ती, तर तिने तेव्हा ती म्हणजे आम्ही तिला पपिताई म्हणायचो, तर तिने सांगितलं एक मुलगा आहे बघ. आणि सुधीरच्या भावाच्या लग्नात आम्ही त्यांच्याकडे गेलो, असं डिस्टंट रिलेशनमध्ये, आमचा तसा समाज छोटा आहे, म्हणजे साधारण विरार वसईपासून ते डहाणूपर्यंत असा, म्हणजे उत्तर कोकण ज्याला म्हणतात असा. तर मी गेले, तर तिथे सुधीर होता. हा म्हणे बघ, हा नवऱ्या मुलाचा हा भाऊ आहे. तर दिसायला चिकना चोपडा होता, दिसला म्हणजे सोबर वाटला. मी म्हटलं हे चांगलं आहे, जमून गेलं तर बरं होईल असं करून. मग मी तिला म्हटलं ओके चालेल, भेटायला मी तयार आहे. आणि मग तिचं घर होतं आमच्या त्यावेळच्या ऑफिसच्या शेजारीच, तिथे सुधीर आला आणि मग आम्ही बोललो वगैरे. आणि मग आम्ही, म्हणजे माझे आई बाबा सगळ्यांनी हे केलं की चांगला मुलगा आहे, कारण आपण नॉर्मली मुलगा सोबर असला पाहिजे, दिसायला चांगला, असंच काय काय असतं. मी म्हटलं सगळं चांगलं आहे. मग माझा होकार मी आई बाबांना दिला. आणि मग ह्याच्याकडे, म्हणजे ह्याचं पण, म्हणजे असं काही मला वाटलं नाही की ह्याचा ना असेल वगैरे असं. तू आता सांगू शकतो की काय त्या पहिल्या भेटीतनं तुला काय वाटलं? मला पण जाणवायला त्यावेळी असं होतं, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सेटल होणं महत्वाचं असं. आणि घरातून असं की लग्न करायचं, तर म्हटलं सेटल तर व्हायला पाहिजे. त्यामुळे नेव्हर थॉट की असं सिरियसनेस नव्हता. आणि ह्याच्यात हे सगळं असताना पपिताईचा मेसेज आला की तू ये इकडे. आणि मुलगी बघायला मी एकटाच गेलो त्यावेळी, म्हणजे असं कोणी नाही बरोबर. आणि मग सहज बोलवलं. आणि मला आठवतं ती आता सेकंड किंवा थर्ड फ्लोअरवर मी गेलो आणि रूममध्ये येऊन बसले, आणि नंतर वीणा आली, असा तो प्रसंग होता. आणि नंतर पपिताईने ओळख करून दिली. तोपर्यंत मला तेवढी कल्पना नव्हती वीणा काय आहे. ती फर्स्ट भेट राहतं. पण फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? त्यावेळी असं फोकस अगदी काय खरं बघायचं तर काही नव्हता. म्हणजे असं की लग्न करायचंय, ओके, मुलगी चांगली पाहिजे, ऑल दॅट. आणि वीणाला भेटल्या, बोलल्यावर सगळं काही झालं. आणि मी कॅज्युअल घरी गेलो. आणि मग घरी सांगितलं की मुलगी चांगली आहे, केसिवनची मुलगी आहे आणि सगळं आहे. मग त्याच्यावर आम्ही बरंच डिस्कशन केलं काय करायचं वगैरे. आणि त्यावेळी ही टूरवर जायची, तर भरपूर टूर करायची. आणि घरामध्ये असं होतं की लग्न केल्यानंतर घरामध्ये काम करणं आणि सगळ्यांना एकत्र राहणं हा फार महत्त्वाचा भाग होता. आणि त्याच्यात आम्ही ठरवलं की आता करायचं की नाही करायचं, म्हणून मग आम्ही ते डिले केलं. म्हटलं ठरवू नंतर. हो, म्हणजे मला आठवतं. हो, म्हणजे माझे आई बाबा आणि माझा मामा, मला वाटतं हे गेले ह्यांच्या घरी, आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं होकार आहे, म्हणजे हे, तर तुमचं काय मत आहे. पण मग त्यांनी हेच सांगितलं की नाही, आम्हाला जरा घरात राहणारी पाहिजे. आणि तिथे म्हणजे वसई हा भाग होता तो, आणि वसईला नॉर्मली असं होतं की मुलींनी तसं जॉब करायची काय म्हणजे गरज काय आहे, शक्यतोवर घरात राहायचं. आणि हे नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी तसा नकारच कळवला. मग माझे, पण त्यात तो नकारापेक्षा असं की डायरेक्ट बोलू शकत नव्हतो, असं तो भाग होता. त्यामुळे ते माझ्या भावाचं लग्न झाल्यावर भावाची मिसेस विदुला, ती पण जॉब करीत होती. त्यामुळे मानसिकता होती की जॉब करणार. पण हिचं मुंबईच्या बाहेर जाणं हे थोडंसं, म्हणजे आता घरी किती दिवस राहणार हा प्रश्न असायचा. पण त्यात एक सुदैवाचा भाग असा होता की मी मार्केटिंगमध्ये होतो, त्याच्यामुळे मी पण महिन्यातून 2 आठवडे बाहेर असायचो. आणि त्यामुळे माझी मानसिकता होती की ते असं काही चालतं.
कारण की मी त्यावेळी आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या सगळे महिन्यातून 2 आठवडे मार्केटिंगसाठी फिरत असायचं. त्यामुळे तसं ॲक्सेप्टेड होतं आणि प्रिन्सिपली मला तसं काही वाटलं नाही. पण आता ओके बघूया. आणि नंतरची स्टोरी विणा मला वाटतं तू सांगायला हरकत नाही. हो मग ह्यांनी म्हणजे आम्हाला ते कळलं की हा. अगदी नकार असा नव्हता तरी सुद्धा ही भटक भवानी नको हे लक्षात आलं. मग म्हटलं आता काय करायचं, परत मुलं शोधायची म्हणजे वेळ जाणार होता. मग म्हटलं आता काय करायचं, म्हटलं हा मुलगा तर साधा भोळा दिसतोय, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे मी एखादा प्रोजेक्ट घेतल्यासारखा घेतला. ह्याला एक असं छान पत्र लिहिलं की म्हटलं म्हणजे मला कळलं की भटक भवानी आहे म्हणून हाच एक issue. हा एक इश्यू आहे. तर मी म्हटलं म्हणजे त्या पत्रातच लिहिलं, म्हणजे कारणे द्या असतं ना, तसं मी लिहिलं की का मला नकार दिला, मला कारण सांग. म्हणजे मी सांगते की म्हणजे मी बाहेर फिरते म्हणजे मी अगदी तशी मुलगी चुकीचं असेल वागते किंवा चुकीचं किंवा- वागते असं तुम्हाला वाटतंय का किंवा काय, असं सगळं 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 लिहिलं. आणि मेनली ह्यालाच हे करायचं होतं की ओके आता तर मला तर तू आवडलेस, लव्ह ॲट फर्स्ट साईट. आता तुला जर मी आवडले नाही किंवा आई नाही म्हणते किंवा बाबा नाही म्हणतात किंवा घरातल्यांना ते तेवढं पटत नाही आणि दॅट वॉज क्वाईट ऑब्वियस. म्हणजे असं काही त्यांना हे नव्हतं. पण मग मला सांग ना, मला कारणं दे. आणि मग मी ते लिहिलं. आता हे पाठवायचं कुठे, मग मी माझ्या धाकट्या भावाला हिमांशूला सांगितलं की हिमू हे पत्र हा अंधेरीला कोलसाईटमध्ये काम करायचं त्यावेळी, तर म्हटलं तिथे नेऊन दे. तर तो म्हणतो आता काय करू. मग त्याने त्याचा मित्र होता हा आपला आनंद कुलकर्णी म्हणून, त्याला घेतलं. आनंद मागे बसला, हा दोघं बाईकवर गेले. आनंद वर गेला ह्याच्या डेस्कवर, त्याला सांगितलं मी हे पत्र ठेवतो आणि तो पळून गेला. म्हणजे ह्याने डोकं वर करण्याच्या आधी तो पळून गेला. आणि मग ह्याने पत्र वाचलं आणि मी आपली वाट बघते काय काय काय. मग मला एक दिवस फोन आला की काहीतरी मी पत्र असं आलं की त्यावेळी असं प्रॅक्टिस होती की रिसेप्शनिस्ट मला फोन करून इंटरकॉमन सांगणं की कुणीतरी भेटायला आलं. पण रिसेप्शनिस्टला त्यांनी विचारलं की सुधीर आहे का, आहे, कुठे बसतो, सेकंड फ्लोअर. मग जिन्यानी सेकंड फ्लोअरवर धावत येऊन ते पत्र ठेवून तसंच निघून गेलं. मी उघडेपर्यंत ते गेटच्या बाहेर पण निघून गेले. आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये हे पत्र कसलं म्हणून पत्र वाचायला लागलो. ते काणे द्या नोटीस होती. हा, तर हिचं असं म्हणणं की तू नाही कशासाठी म्हणतो. तर म्हटलं ठीक आहे आपण भेटू. मग मी त्याही कंपनीतून फोन करता येत होते, यांचे फोन होते, तो प्रॉब्लेम. आणि मग फोन केला तिला, म्हटलं की भेटू आपण. आणि अशा ठिकाणी भेटलो की जिथे नॉर्मली कोणी भेटत नाही. तर अंधेरी स्टेशनच्या समोर एक बिअर बार होता. आणि त्या बिअर बारमध्ये म्हटलं ये तू, आणि तिकडे ते हॉटेल आहे तिकडे भेटू आपण कुठेतरी. आणि फिरता फिरता हॉटेल कुठे जायचं हे पण माहीत नव्हतं, कारण की एक इराण्याचं कॉर्नरला अंधेरी स्टेशनला होतं. आणि म्हण चला आता हे AC आहे तिकडे आतमध्ये जाऊ. तो बघतो तर बिअर बार. आणि आतमध्ये जाऊन आम्ही ऑर्डर काय केली तर ज्यूस. ओके. आणि ज्यूस घेता घेता बोलायला सुरुवात केली की का, आता कारण काय द्यायची हा एक मोठा प्रश्न होता. तर असे 1-2 मीटिंग झाल्या आपल्या. आणि मला वाटतं पहिल्यांदा मग आम्ही नाही तसं कारण काहीच नव्हती. म्हणजे बेसिकली बिझनेस आणि प्रोफेशनच्या ह्याच्यासाठी फिरणं तर आहेच. फक्त ऍक्सेप्टेबिलिटी दोघांकडून असेल तर घरच्यांना कन्व्हिन्स करणं कठीण होतं, पण सांगणं पण आवश्यक होतं. आणि मग मी मला एक दिवस वाटतं, हा तू हैदराबादहून मला फोन केलास की ओके माझी हा आहे आता घरी, तसं ना आहे थोडीशी, पण हे नाही, घरी जाऊन सांगितलं की आता मुलगी चांगली आहे आणि मी लग्न करायचं ठरवतोय, बघा. मग तसं काही त्यानंतर बाबा असे ओपन आणि मग आई सॉफ्ट होतीच. तसं काही प्रॉब्लेम नाही झाला. फक्त प्रश्न असा होता की मला टेन्शन होतं, कारण की ही काही जेवण करत नव्हती. आणि हिला काहीच येईना असं हिने मला मीटिंग मध्ये सांगितलं की हे सगळं आहे, पण तू असं घरी अपेक्षा केलं की मी तुला डबा करून देणार, जेवण करून देणार, हे काही शक्य होणार नाही. तर म्हटलं म्हणजे घरच्यांना काय काय पटवायचं होतं.
तर म्हटलं काय म्हणजे हा तो मोठा प्रश्न आहे की काय करायचं. पण नाही, सुदैवाने त्यावेळी मला वाटतं मला असं सांगितलं गेलं, थोडासा असा एक संकेत आला की जर तू टूरवर जाणार नसशील तर मग ओके आहे, अशा तऱ्हेचं काहीतरी होतं. आणि मग मी कमिटमेंट केली की ओके मी टूरवर नाही जाणार. म्हणजे आय डोंट नो की मी कशी ती कमिटमेंट केली किंवा मी प्रेमात खोटं बोलले का पडल्यासारखं. किंवा ते प्रेमातलं खोटं बोलणं होतं का. पण मी म्हटलं ओके सासूबाई नाही म्हणतात ना, आपण टूरवर वगैरे तर एवढ्या सगळ्या लोकांना सांभाळतो, एक सासूबाई क्या चीज आहे, थोडा मॅनेज करेंगे असं करून मी आपलं ते त्यांना सांगितलं की ओके मी टूरवर नाही जाणार म्हणून. आणि मग आमचं लग्न झालं आणि मी गेले वसईला. आणि वसईला पहिल्याच दिवशी मला त्यांनी हे दिलं, आलं बिलं असं सगळं. माझी बहीण माझ्याबरोबर आली होती झेलम. आणि त्यांनी सांगितलं की चल आता तू कापून दे. मी आपल्या आलं असं मला वाटलं आल्याची भाजी करायची आहे, इतकी प्रगती होती माझी. वा वा वा. झेलम मला म्हणते वीणा आलं भाजीत टाकतात, तू हे कापत बसू नको भाजीसारखं. ते ह्याने मी वसईमध्ये गेले होते जिथे नॉर्मली मुलीला सगळं काही आलं पाहिजे अशा ह्याच्यात मी गेले. आणि मग तिथे ॲक्च्युली हे सुद्धा म्हणजे लिटरली ना असं व्हायचं, आम्ही रोज असे टेबलावर बसायचो जेवायला आणि पप्पा सांगायचे म्हणजे याचे बाबा की वीणा भात वाढ. मी भात वाढायची आणि मी माझं जेवायला लागायची. अगं ह्याच्यावर वरण वाढ. हा माझा प्रकार होता. आणि म्हणजे लिटरली त्यांना असं झालं असणार की कुठून हिला काय काय याने बघून आणली हिला आणि काय झालं. पण मग ते 2 वर्ष वसईहून त्यावेळी माहीमला ऑफिस होतं, वसई माहीम आम्ही करायचो. मग आम्हाला मोठा मुलगा झाला वगैरे. आणि त्याच्यानंतर मुलगा झाल्यानंतर 1 वर्षाने मी ह्याला सांगितलं की म्हणजे तुमच्या पण क्षेत्रात कसं ना तुम्हाला ते बसवत नाही असं, तसं माझं झालं की नाही बाहेर तर गेलंच पाहिजे. आणि त्यावेळी आम्ही असं होतं की आम्ही 4 जणच टूर्स करायचो, आम्ही जायचो तेवढ्या टूर्स असायच्या. त्याच्यामुळे मी एक माणूस कमी झाल्यामुळे तेवढा बिझनेस कमी व्हायचा. अशा ह्याच्यात मग मी म्हटलं सुधीरला विचारलं, सुधीर मी टूरला जाऊ का. नील लहान होता 1 वर्षाचा. सुधीर म्हणाला जा. मी म्हटलं तुम्ही आधी मला सांगितलं होतं की नाही जायचं आणि आता तू सांगतोय जा. म्हणजे तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच मला माहित होतं हा प्रश्न कधीतरी येणार आहे. हा. आणि मग त्याने नाही पण त्याच्यामध्ये असं होतं Literally, की हा. हिचं हार्डवर्क ते सगळ्यांच्या समोर माहीत होतं. म्हणजे बेसिकली आम्ही 8:13ची वसईहून गाडी पकडायचो आणि मी अंधेरीला उतरून विणा माहीमला उतरायचो आणि माहीमहून ऑफिसला मी 6 वाजता माझं ऑफिस संपल्यानंतर हिच्या ऑफिसमध्ये जायचो. मग 6 ते 9 हिच्या ऑफिसमध्ये आम्ही एकत्र बसायचो. 9 वाजता मग ती ऑफिस बंद करायचं. नाही त्याच्यानंतर मग सगळं सेट झाल्यानंतर ऑफिस घरी जाऊन खाऊन 10:50ची किंवा 11ची गाडी पकडून 12 वाजता पोचायचं. असं साधारणतः 2-2.5 वर्ष ते चालू होतं. आणि हे सगळ्यांना माहीत होतं, म्हणजे सगळ्यांना मेहनत दिसत होती. त्याच्यामुळे आईबाबांकडून पण काही विरोध त्यावेळी नंतर झाला नाही. हो नाही नंतर म्हणजे मी म्हटलं आता चला सासूबाईंनी स्वीकारलंय पण अजून तेवढं मनापासून नाहीये हे दिसत होतं. कारण आणि त्यांचंही बरोबर होतं, हिला ना काही करतायत, ही ना घरात राहत ना काय करत, ही काय म्हणजे कशासाठी हे आहे ते सून म्हणून. त्याच्यामुळे त्यांचं बरोबर होतं. मग मी त्यांना ना एकदा टूरवर घेऊन गेले म्हणजे सासूबाई आणि सासऱ्यांना. आणि मला आठवतं आयडिया प्रोजेक्ट कारणे सुरू झाला चालूच आहे. आणि मग सौराष्ट्राला गेले. आईच्या बरोबर तिच्या आईला पण घेऊन गेले ते हिमाचलला. पण सौराष्ट्राला त्यांना दोघांना घेऊन गेले. आणि सौराष्ट्राला आम्ही मला वाटतं ते दोघं आणि आम्ही तिघही एका रूममध्ये राहायचो की असं काहीतरी होतं. त्यामुळे त्या मला बघायच्या की 4 वाजता मी उठायची, त्याच्यानंतर सगळ्या आमच्या कुक्सपासून सगळ्यांना उठवायची, त्याच्यानंतर हे करायचं आणि रात्री 12ला वगैरे झोपायचं. तेव्हा त्यांना असं जाणवलं की आपल्याला जी भटक भवानी वाटते ती खरी भटक भवानी नाही आहे, तर ती कष्ट करते. आणि ॲक्च्युली त्याच्यानंतर मग त्यांचं सगळं पालटलं. आणि आजपर्यंत आजतागायत म्हणजे मी जरी ही आठवण काढली ना आता मला मारतील ते ॲक्च्युली हे सगळं सांगितल्यावर. तर त्या म्हणजे मी टूरला निघाले की मग मला लाडू करणं, हे करणं, ते करणं असं सगळं द्यायच्या. म्हणजे
मग तिथे मग ती सून जाऊन ती मुलगी झाली, असं ते झालं. देन एव्हरीथिंग वेंट वेल. कारण आमच्या घरी वातावरण वेगळं होतं. माझी आई जी होती ती म्हणजे माझ्याबरोबर टूरला यायची, माझा अभ्यास घ्यायची टूरवर, की तू उद्या कॉमेंट्री कशी सांगणार आहेस किंवा काय करणार आहेस, म्हणजे माझ्या अक्षर सुधारण्यापासून ते इथपर्यंत असा तो सगळा प्रवास तिने अगदी व्यवस्थित केला होता. त्यामुळे तिथे मुलगा मुलगी हा भेदभाव नव्हताच कधी. त्याच्यामुळे आणि बाबा तर एकदमच हे होते, म्हणजे मी बाबांबरोबर अशी जायचे की त्यांची असिस्टंट असल्यासारखी. त्यामुळे तिथे एकदम हे होतं. इथे थोडंसं प्रोजेक्ट वर्क करायला लागलं आणि मग सगळं ते स्थिरस्थावर झालं. पण त्या एक होतं की मी सुधीरला सांगितलं की म्हटलं आई दिवसभर काम करतात आणि रात्री पप्पांचे पाय वगैरे चेपतात, त्यांचे पाय कोण चेपणार? ओके, हे झालं. मग मी त्याला म्हटलं हे बघ, आई करते म्हणून तू नको मला सांगूस की तू माझे पाय चेप म्हणून. तू माणूस आणि मी माणूस, आपण दोघांनी एकमेकांना, म्हणजे आता किती येतं हा जे आहे ते म्हणजे 37-38 वर्ष झाली तेव्हा एवढं हे नव्हतं. आणि ते पण तर तेव्हा मी सांगितलं की आपण दोघं एकमेकांना माणूस म्हणून समजून घेऊया. आणि ते खरोखर म्हणजे सुधीरकडनं मी इतक्या गोष्टी शिकले की हो, कारण आम्ही पाटील ना जरा गरम डोक्याचे, त्याच्यामुळे कसं शांत राहायचं, पेशन्स कसं आणायचा, हे ते सगळं शिकले. पण त्यावेळी मात्र मी धाडस करून म्हटलो बापरे, मी पण दमून येते, हा पण दमून येतोय आणि त्याच्यात जर मी पाय चेपायला लागले की संपलंच. म्हणजे मी म्हटलं नाही, कधी तू माझे चेपलेस मी तुझे चेपीन, एवढं अंडरस्टँडिंग ठेवूया. म्हणजे आता जसं आम्ही बघतोय की आमची मुलं किंवा सुना हे कसे अगदी 50-50 वर असतात की इक्वल ह्याच्यावर. पण ते तिथे मी ह्यांना सांगितलं होतं की डोंट एक्सपेक्ट दिस. त्यांनी पण तेच केलं, त्यांच्या सासूबाईंनी पण तेच केलं, आणखी सगळ्या पिढ्यांनी तेच केलं. काहीतरी मला वेगळं करायचंय तर ते करायला तुम्ही हे द्या. सुधीरचा काही प्रश्न नव्हता, हळूहळू ते पण आले आणि आता त्यांना अभिमान आहे. असं म्हणजे ते बदलत गेलं. पण हा जो बदल तुम्ही घडवलात घरी, हा मला कौतुक असं वाटतंय की हा आता आपण आपल्या मुलांच्या पिढीत बघतोय ना. तो जेव्हा रूढार्थी सगळीकडे नव्हता तेव्हा तो तुमच्या घरात तुम्ही इंट्रोड्यूस केला. त्याचं क्रेडिट मला पण द्यायला पाहिजे. असं वाटेल की वन साइडेड आहे आणि काय. नाही, असं कुठलीच गोष्ट वन साइडेड नसते माझ्या मते. शाई दोन्ही हातांनी वाजते. नाही म्हणजे त्याच्यातच होतं ना ग की त्याने सांगितलं की तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मला वाटलंच होतं की हा प्रश्न कधीतरी येणार आहे. म्हणजे एवढी मानसिक तयारी होती की एवढं इझी जाणार नाहीये मला हिच्याशी लग्न करणं. ह्या सगळ्या जोखमांसह त्यांनी मला पत्कारलं होतं खरोखर. म्हणजे ते माझं टॉम्बॉईश वागणं, माझं ते बिझनेसमध्ये एकदम हरवून जाणं किंवा हे ते सगळं, म्हणजे आय थिंक ही मस्ट हॅव सफर्ड. बोलले नाहीत कधी मला किंवा मी विचारण्याचं धाडस नाही केलं, पण ही मस्ट हॅव सफर्ड. पण म्हणजे पण मला लग्नाच्या आधीचं टेन्शन पुष्कळ होतं. म्हणजे ही जर का टूरवर गेली आणि येणार असेल आणि भेटायचं असेल तर ऑफिसमधून निघून त्या राजधानीवर जायचं आणि तिला रिसिव्ह करायचं. एक दोनदा मी उशिरा पोहोचलो आणि मग तिकडून टॅक्सी करून घरी, असं म्हणजे असं हे पुष्कळ होतं पूर्वी टेन्शन. लग्नानंतर मग आय थिंक तेवढं फ्लेक्झिबिलिटी तशी होती. ह्याने कम्प्लिटली स्वतःचं करिअर सांभाळलंच, पण माझं करिअर पुढे आणण्यासाठी एवढे कष्ट घेतलेत ना, म्हणजे दॅट इज रिअली समथिंग. की एखादं ब्लेस्ड असतो ना आपण, तसे आहेत. म्हणजे आता नीलला मी सोडून गेल्यानंतर तिथे म्हणजे नील आजारी पडायचा किंवा हे व्हायचं तर सुधीर सगळं करायचं. मला तेव्हा ट्रंक कॉल्स होते, मला कळायचं पण नाही. एक दिवस असं झालं, एक शिमल्याच्या हॉटेलला मी रूम अलॉटमेंट करत होते. मी टूर मॅनेजर होते, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष मी हिमाचल प्रदेशात टूर्स केल्या. तर तिथे मला एक गेस्ट आले आणि ते म्हणाले की तुमचा मुलगा बरा आहे आता. गेस्टनी मला सांगितलं. म्हटलं माझा मुलगा बरा आहे म्हणजे काय, आणि तुम्ही कोण, म्हणजे काहीच माहित नव्हतं ना, नव्याने गेस्ट भेटत होते. अरे तुम्हाला माहित नाही का, तुमचा मुलगा आजारी होता आणि दादर टीटीच्या आठवलेंमध्ये त्याला ऍडमिट केलं होतं आणि तो आता बरा आहे, त्याला डिस्चार्ज मिळाला. आई गो, मी तिथल्या तिथे खाली बसले. म्हटलं हे काय चालू आहे. म्हणजे असं म्हणजे एवढं ते हे होतं. मुलांकडे दुर्लक्ष निश्चितपणे झालं, पण दुर्लक्ष असं नाही मी म्हणणार, कारण बेटर हाफ तिथे ते सांभाळत होतं. आई होती माझी, बाबा होते, सगळ्यांनी म्हणजे नीलचे लाड खूप केले. म्हणजे आपल्याला ते जाणं, पूर्वीची कशी ते एकत्र कुटुंब पद्धतीसारखंच होतं.
आणि त्याच्यामुळे सुधीर ते सगळं सांभाळायचं आणि मला कळवू पण द्यायचं नाही, इतका तो सगळा हे होता, सपोर्ट होता. म्हणजे हा जर सपोर्ट मिळाला ना तर मला वाटतं आपण एकमेकांच्या करिअरसाठी खूप काही करू शकतो. आणि ते आय एम रिअली ब्लेस्ड अबाउट इट. तर तुमचं कौतुक कौतुक आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मला तुम्हाला घेऊन जायचंय की म्हणजे नाही टू हो करत करत तुम्ही लग्न सोहळा प्लॅन केलात, तर लग्न सोहळा कसा केलात, म्हणजे त्याविषयी दोन्ही कुटुंबांचं काय मत होतं आणि लग्न कसं केलं? वैदिक लग्नाचं टेन्शन आम्हाला जास्त होतं, कारण की वीणाचा जनसंपर्क जास्त होता आणि सगळेजण येणार आणि किती येणार काय येणार माहित नाही. आणि मी वसईहून मुंबईला येणार होतो आणि मग परत रात्री परत जाणं. आणि नंतर बघितलं तर बघतो तर लग्नामध्ये अशी काही गर्दी होती की वीणाचं पहिलं लग्न घरातलं, त्याच्यामुळे नाही, जवळजवळ सगळ्यांनाच आमंत्रण केली होती. काय मूर्खपणा किंवा वेडेपणा होता तो. म्हणजे आम्ही मुंबईत नवीन होतो. आम्हाला तसं काही म्हणजे पहिलंच घर मला वाटतं माहीमला आम्ही आलो होतो राहायला. आणि आम्हाला असं वाटलं की आमंत्रण केलं तर काही सगळेच येतात असं नाही. आणि आम्ही आमंत्रण करून वनिता समाजला होतं, ते पण ॲक्च्युली हॉल बुक करण्यापासून असं वनिता समाज म्हणजे त्यावेळी खूप असं मोठं प्रस्थ असायचं. आणि आम्हाला असं वाटायला लागलं होतं की आम्ही पण आता मोठे आहोत झालोय असं, तर आपण पण आम्ही वनिता समाजमध्ये करायचं. पण आम्ही मेंबर नव्हतो, आई मेंबर नव्हती. मग काय करायचं, मग माझी मैत्रीण शर्मिला तिच्या ह्याने हॉल मिळवला आणि हे सगळं केलं. आणि आम्ही असं सगळ्यांना बोलावलं, सगळ्या गेस्टना, आणि सगळे आले. जेवण कमी पडलं, सगळं म्हणजे वांदे. मला वाटतं आय ओव देम, म्हणजे वी ऑल ओव देम की अरे लग्नाला तुम्ही बोलावताय आणि लोक जेवणासाठी करताय. सो असं ते जरा विचित्र अवस्थेत लग्न पार पडलं. म्हणजे चांगलं पण लग्न चांगलं झालं, सगळं चांगलं झालं, पण दिस वॉज नॉट गुड ऑन आवर पार्ट. म्हणजे एवढी ती गर्दी प्रेमामुळे उसळली आणि ते प्रेम मला वाटतं लोकांचं आज पण आहे, तसं टिकून आहे. आणि झालं म्हणजे ते. आणि मग नंतरचा प्रवास 2 वर्ष वसईला राहिल्यानंतर आम्ही 3 वर्ष राहिलो. 3 वर्षानंतर मग आम्ही विचार केला की जाण्या येण्यात खूप वेळ जातोय, तर आपण मुंबईला शिफ्ट होऊया असं. पण ती जी 3 वर्ष आहेत लग्नानंतर आपण जेव्हा एकत्र राहायला लागतो तेव्हा एक तर 2 वेगवेगळे स्वभाव एकत्र येतात. त्यात तुम्ही म्हणताय की तुम्हाला स्वयंपाक यायचा नाही, टॉमबॉईश आहे स्वभाव, आणि ह्यात सुरुवातीच्या काळात काही गमती जमती घडल्या असतील तर, किंवा तुम्ही म्हणाला डोकं सुद्धा गरम होतं पटकन, तर त्यातले काही किस्से तुम्ही शेअर करू इच्छिता का? की मला वाटतं सुरुवातीच्या वेळी वीणा ड्रायव्हिंग करायची आणि मला ड्रायव्हिंग येत नव्हतं, असं होतं. आणि वीणाच्या गाडीत बसून मी फिरायचो, पण इतकं मला ऑड वाटायचं आणि मी बसलोय. पण छान. ते एक होतं. आणि बेसिकली ते एक सेट लाईफ होतं, वसईचं लाईफ वसईला. म्हणजे कसं मी लग्नानंतर गेले ना, अरे मी सांगायला विसरले, आणखी एक टॉर्चर होतं ते म्हणजे साडीच नेसायची लग्नानंतर. आणि मी साडी म्हणजे टूरवर मी कधी कधी नेसायची किंवा एअरपोर्टला जाताना अगदी एअर होस्टेस सारखी साडी नेसून वगैरे जायचं, तेव्हा ती स्टाईल होती. आणि असं मी म्हटलं प्रवासात साडी नेसून येणं हे नाही, पण आता काय आपण प्रॉमिस तर केलंय की टूरवर जाणार नाही, साडी नेसणार. मग एक दिवस आलं की लिपस्टिक पण लावायची नाही. अरे बापरे, मग आता लिपस्टिक पण लावायची नाही तर आता काय करायचं. मग मी म्हटलं माझ्या आईला म्हटलं, आई मला जर साडीच नेसायची असेल तर मला तर साड्यांचा सेट करून दे आणि त्याच्यावर वेगवेगळी आणि मंगळसूत्र घालायचं. आम्ही म्हणजे मंगळसूत्र कशासाठी, म्हणजे तो पण एक प्रश्न होता की मंगळसूत्र का घालायचं, तू काय घालतोयस माझ्यासाठी. इक्वालिटी. मी म्हटलं मंगळसूत्र नाही, पण आता म्हटलं नाही, आता करायला तर पाहिजे, म्हणून मी साडी त्याच्यावर मॅचिंग मंगळसूत्र असं सगळं करून घेतलं होतं. आणि 2 वर्ष हे नखरे मी केले. रोज साडी नेसायची, ट्रेन पकडायची, त्या तऱ्हेचं ते मंगळसूत्र घालायचं वगैरे वगैरे. पण नंतर माझ्या लक्षात यायला लागलं हे आपण ना जरा नाटकी वागतोय, म्हणजे ही खरी मी नाहीये, म्हणजे हे का आपण करतोय.
मग मी माझ्या नणंद माझी शुभांगी ताई तिला सांगितलं, हे बघ ना प्लीज, मला हे जरा ना जास्तच होतंय. मी म्हटलं पण आता आपण जरा जरा तू पण वेगळी राहा आणि मी पण वेगळी राहते, म्हणजे मला मी जशी आहे तशी राहू दे ना, असं करून मग हळूहळू त्यांना पण कळायला लागलं. म्हणजे त्या टूरवर जाऊन आल्यानंतर जो एक बदल झाला त्याच्यात, म्हणजे मला आठवतंय की पप्पा एक दिवस ज्यांनी सांगितलं होतं की साडी नेसायची, पप्पानी नाही म्हणजे आई आणि तिथलं वातावरणच तसं होतं, वसईला साडीच नेसायची. आणि मग ते सिंगापूरला गेले होते. सिंगापूरहून येताना त्यांनी बाकीच्यांसाठी साड्या आणल्या, सगळ्यांसाठी, शुभांगीसाठी, माझ्या जाऊबाईसाठी, विदुलासाठी, आणि माझ्यासाठी त्यांनी ना तो सिंगापूर एअरलाइन्सचा असा एक कट असलेला तो मस्त स्कर्ट असा आणला. आणि मी एवढी खुश झाले की अरे म्हणजे आता परिस्थिती बदलतेय, कारण पप्पांनी माझ्यासाठी असा तो स्कर्ट आणला आणि त्यांनी साडी आणली नाही. आणि दॅट वॉज द ब्रेक थ्रू. म्हणजे मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं मला की ओके एवढी वाईट नाहीये जेवढी आपल्याला वाटते, आणि मग ऍक्सेप्ट केलं. पण हा एक छान असा बदल असा घडत गेलेला मला दिसला की अगदी, आणि तो ह्याच्यापर्यंत म्हणजे आज पण आईंच्या समोर आम्ही ते शॉर्ट्स आणि हे घालून वगैरे फिरत असतो. आता त्यांना काही वाटत नाही, म्हणजे आता तर खूपच जमाना बदलला. पण म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांना स्वतःला तसं त्या ह्याच्याप्रमाणे बदल त्या करत गेल्या. हा, ते कौतुक आहे, ते कौतुक आहे. आणि मला वाटतं म्हणजे आता आमची पुढची पिढी जी आहे, आम्ही पण हाच धडा घेतला पाहिजे की आम्ही पण तसंच बदलत गेलं पाहिजे, कारण आम्ही आणि आमच्या पुढची पिढी ह्याच्यात पण खूप फरक आहे, खूप फरक आहे. म्हणजे आता नील आणि हेताचं लग्न झालं तेव्हा त्यांनी ते पण असेच, हेता पण तशीच आहे माझ्यासारखी की किंवा मी तिच्यासारखी वॉट एव्हर. तर त्या भटजींना समोर बसवले आणि म्हणतायत तुम्ही काय बोलणार आहात ते आम्हाला सांगा, कारण तुम्ही जर सांगाल की ते काय आपण म्हणतो ना मै तुलसी तेरे अंगण की वगैरे, ते नाही चालणार. हा, तर आणि मग त्यांनी ते वाव्ज आणि हे ते सगळे भटजींना सांगितलं की आम्हाला हे असं करायचंय की जे काही करू ते 50-50 आणि हे ते असं करून त्यांनी ते वाव्ज तसेच घेतले आणि हे केलं. म्हणजे त्याच्याप्रमाणे. आणि आम्ही पण सगळ्यांनी म्हणजे आम्हाला बदलवलं की एक प्रस्ताव आला की वाय फक्त नीलचंच नाव मुलीच्या नावामध्ये. मग राया नील पाटील नाही, ती म्हणते मग माझं नाव का नाही. मग तिचं नाव जांगला आहे, गुजराती आहे, तर तिचं नाव आता आम्ही पण म्हटलं, मी म्हटलं 35 वर्षांपूर्वी जर या गोष्टी केल्या होत्या, आज तू म्हणतेस ते पण मला हे वाटतंय. आणि अगदी ते नाव आता राया जांगला पाटील झालं. आणि म्हणजे अशी नावं हे असतात, पण आम्हाला म्हणजे एक क्षण पण असं वाटलं नाही की अरे का असं, आमचं नाव का नाही, आमच्या मुलाचं नाव का नाही, असं काहीच वाटलं नाही. आम्हाला एकदम छान वाटलं उलट ते की काहीतरी नवीन विचार येत आहेत आणि त्या नवीन विचारांबरोबर आपल्याला सुद्धा म्हणजे आपण सुद्धा आपल्याला बदलवतोय किंवा हा विचार केला नव्हता, पण असं खूप काही आकांड तांडव त्याच्यासाठी किंवा काय असं काहीच वाटलं नाही. सो ती मला वाटतं ती शिकवण जी आहे ती आपल्या आईबाबांपासून सासू सासऱ्यांपासून जी आली ती आम्हाला वाटलं की 35 वर्षांपूर्वी आता हे आहे, लेट्स ऍक्सेप्ट इट आणि हॅपीली. म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे की किंवा उपकार पण नाही की आम्ही ऍक्सेप्ट केलं, असं पण नाही. आत्मसात करून घेतलं पाहिजे, असं करून ते झालं. आणि आता आमची राया तेच नाव सांगते, काय नाव तुझं, राया जांगला पाटील. आणि हा किती मस्त हे आहे ना, ती म्हणते माझ्या माहेरचं नाव का नाही माझ्या पुढच्या पिढीमध्ये, आणि ते असायला हवं. सो तो थॉट पण खूप छान होता असा. आणि सुरुवातीच्या काळात काही भांडणं वादावादी तुमच्या दोघांमध्ये, कारण एकत्र कुटुंबात होतात पण तरी सुद्धा नवरा बायकोंमध्ये डोकी आपटतात, वेगवेगळ्या विषयांवर भांडणं होतात, आणि ती सॉर्ट कशी केली तेव्हा? फारच मोठा आय थिंक मी सॉफ्ट असल्यामुळे मला वाटतं त्याचा बराच फायदा या जर्नीमध्ये झाला आहे. म्हणजे मला माहिती आहे सगळे चिडाचिड यांच्याकडे असायची आणि मला शांत राहून ऐकत बसायचं, हा एक भाग होता. पण मग त्या चिडल्यावर तुम्ही कायम शांत राहायचा तेव्हा? हो, की टाइम इज अ हिलर ना, मग त्याप्रमाणे शांत राहून मग परत. पण अशी भांडणं जास्त नाही झाली. म्हणजे ज्यावेळी आम्ही बोलत नाही त्यावेळी समजायचं की भांडण नाही, काहीतरी राग आला वगैरे असं. म्हणजे
तसंच आमची होतं. भांडणं किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणूया, म्हणजे तो जास्त चांगला शब्द वाटतो. माझं भांडण म्हणजे सुधीर आणि त्याचं मराठी ह्या माझ्या भांडणापेक्षा असा विषय असायचा की अरे हा शब्द असा कसा, हा शब्द तसा कसा. आणि त्याने सुद्धा एवढी 25 नाही आता 35 वर्ष झाली सुधीर, मी 35 वर्ष झाली, तर त्याने एकही शब्द मराठीमधला तो सुधारला नाही. कारण ते आणि मग मला- शांतपणे हा, त्यांना ते शांत शांतपणे. करतात. म्हणजे माझा कायम हाच हे असायचा. म्हणजे ह्याचं कसं आहे की घरात मला भयंकर टापटीप आवडतं. ते ना परफेक्शनचा उगाच फुगा फुगलेला असतो ना, त्याच्यातली मी आहे. हा. आणि हा म्हणजे आरामात आम्ही ह्याला मिस्टर रिलॅक्सच म्हणतो. आणि ऍक्च्युली त्याच्यामुळेच मी जास्त शांत झाले. ह्याने पण काही दिवस टूर्स केल्या बरं का, टूर मॅनेजर म्हणून. आणि माझी पद्धत म्हणजे ह्याने पर्यटकांना काही गोंधळ असेल तो कळला नाही पाहिजे. आपण त्यांना असं सांगायला जायचं, आपण निस्तरायचं आणि मग पर्यटकांच्या समोर जायचं. ह्याचं म्हणजे काही झालं की हा आधी पर्यटकांना सांगणार की हा बघा असा असा प्रॉब्लेम आलाय आणि आता आपण हा असा सोडवायचा. मी म्हटलं सुधीर, दिस इज समथिंग वी नेव्हर डिड. आणि मी म्हटलं हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं पर्यटक ह्याला जास्त चांगले म्हणजे ते आवडता हा व्हायला लागला. आणि मी म्हणजे मी आवडती होते, पण माझं एक असं एक अंतर असायचं. पर्यटक ह्याच्याबरोबर एकदम हे असायचे, फ्रेंडली असायचे. म्हटलं ही एक पद्धत असू शकते टूर्स करण्याची. आणि मग ऍक्च्युली ह्याच्या टूर्सवरनं मी शिकायला लागले की पर्यटकांना आपल्यात सामील करून घ्या. प्रॉब्लेम आलाय तर आपण त्यांना सांगूया, त्यांना सामावून घेऊया आणि सगळे एकत्र सोडवूया. म्हणजे हा एक मोठा धडा. म्हणजे आम्हाला वाटत होतं आम्ही म्हणजे कोण, पण आम्ही म्हणजे कोण नंतर हे आले आणि ह्यानी आम्हाला वेगळंच शिकवायला सुरुवात केली. रिलॅक्स. काय झालं? रिलॅक्स. मग आम्ही मिस्टर रिलॅक्सच म्हणतो की ओके चला रिलॅक्स. आणि त्याच्यामुळे मला वाटतं एवढी वादळं येत राहतात जात राहतात, तरी पण जे शांत आणि हे राहतं ते त्याचं श्रेय बरंचसं जातं. तू मगाशी भांडण म्हणाली, आता भांडण 2 माणसं बोलायला लागली की होतात. एक माणूस भांडणार कसं? किती वेळ काढा, किती वेळ भांडणार, असा तो भाव आहे. हं. पण ह्याचं क्रेडिट मी माझ्या बाबांना देतो. पप्पा म्हणजे अनंत पाटील, म्हणजे ते प्रोफेसर आणि प्रिन्सिपल होते. आणि त्यांनी बरेच शाळा वगैरे सांभाळली आणि सगळं. आणि त्यांचे शांत असायचे, काही प्रॉब्लेम झाला तरी शांत असायचे. वाटत तिकडून आले ते. पण मी बरेच वेळा भांडण झालं, ताप आवाज चढला की शांत राहायचं, चहा पित राहायचं. अरे हा तर हसायला लागतो. तुम्हाला राग नाही येत का? मी आपली अशी तडतड करत होते आणि हा नाही, याचा अरे, त्रास झाला मी मला. एवढी चिडली आणि तो हसतो काय? परफेक्शनिस्ट आता जे खरं आहे बाहेर ना, येतोय. परफेक्शनिस्टचा त्रास झाला. म्हणजे काही गोष्टी, ह्या गोष्टी इकडेच पाहिजेत, पण त्या कशाला पाहिजेत, नसल्या तरी चालेल. आता या मोमेंटला वस्तू जिथल्या तिथे, हे एवढं शब्दशः घेतलं होतं, जिथे घेतली तिथेच ठेवायची. आणि माझं जिथल्या तिथे म्हणजे ती तिथली आहे, त्या जागेवर. हा आमच्यातला भांडणाचा आणि तो आज पण आहे. मुद्दा असतो. आज पण आज पण हो, तो चालूच आहे, तो चालूच आहे. आणि तो चालूच राहील. पण हे एवढे शांत राहतात, आणि- याचा एक वेगळा राग येत असेल ना? असा राग नाही आला कधी कधी मला. असं मी शांत झाले की जाणवायचं. म्हणजे आमच्याकडे सुधीरचं म्हणजे कसं आहे माहितीये का, की तू होम अलोन सिनेमा पाहिलाय, त्याच्यात तो केविन छोटा, सगळे ना घरात त्याच्या नावाने किंचाळत असायचे, केविन करून. तसं आमच्या घरात सुधीरचं आहे मला वाटतं. म्हणजे सगळ्यांनी काही चांगलं झालं की प्रत्येक जण आमच्या घरातलं श्रेय घ्यायला स्वतः तयार असतो. काहीही दुसरं झालं सुधीर असं ते असतं की सगळं काही ह्याच्यावर. सुधीरचं नेहमी असतं, अरे मी सांगतो तुम्हाला कधीतरी, तर तुम्ही पहिल्यांदा कधीच ऐकत नाही आणि नंतर तुम्ही सगळं काही करता आणि नंतर मी पहिल्यांदा जे सांगितलंय त्याच्यावर येता आणि त्याचं श्रेय म्हणे मला देत नाहीत, ते परत तुम्हीच लाटता. हा आमच्या घरातला फार मोठा हे आहे. हळूहळू आम्हाला पण समजायला लागले की सुधीर आपल्यापेक्षा जास्त शहाणा आहे आणि आपण उगाच शो ऑफ जास्त करतोय, पण त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आता मी सांगते ना, एवढा शांत ना. आता माझी सून आहे ना, ती म्हणते काय ग आता तुमचं आणि तुझं आणि नीलचं कधी वाजतं का? ती म्हणते कसं वाजणार,
नीलशी भांडायचं म्हणजे नील कधी बोलतच नाही. त्याच्यामुळे नीलशी भांडण्यासाठी मला चान्सच मिळत नाही. तर म्हटलं बरोबर आहे, पप्पा, Continued. डॅड आणि नील आता असं ते. पण ती परंपरा चांगल्या तऱ्हेने चालत आली आहे की ओके, तुम्ही आत्ता गरम झालाय, आणि तेच खरं असतं ना की समोरचा गरम झाला असेल तर आपण शांत राहूया आणि नंतर तोडगा काढूया. मला वाटतं हेच ते मी म्हटलं ना की जास्त कळतं ते इथे आम्ही शो ऑफ आले होते. वा, वा, वा. या आपण सुरुवातीच्या तुमच्या काळातल्या आठवणींमध्ये रमलोय, तर आपल्याकडे एक आठवणींची सफर आहे ज्यात तुमचेच काही फोटोज आहेत अच्छा. जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आणि त्याच्या काही आठवणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला सांगणार आहात. अरे वा. आई ग, काय अवतारात बसलोय आम्ही. हे आम्ही ऍक्च्युली हा फोटो 2013चा आहे, बरं. आणि 2013ला आम्ही आमची फॅमिली सेपरेट झाली आणि बिझनेस सेपरेट झाले. आणि त्यावेळी आम्ही भाड्याने दादरला राहत होतो. माझ्या मैत्रिणीचंच घर होतं आणि शर्मिलाचं, आणि ते छान होतं. त्याला एक छोटीशी छान गॅलरी Gallery होती होती. आणि तिथे आम्ही ना खूप असे म्हणजे पाणीपुरी आणि पार्टी बरंच झालं. म्हणजे जिप्सी जिप्सी कॉर्नर, हा. जिप्सी कॉर्नर मधनं आम्ही पाणीपुरी मागवायचो हा. आणि इथे बसून खायचो. आणि त्या दिवशी मला वाटतं आयदर माझा वाढदिवस होता, ते वाढदिवस होता त्या दिवशी. म्हणजे वाढदिवसाचं सेलिब्रेशन बघ कसं चाललंय. बुके होते. पाणी- हा, पाणीपुरीने चाललंय. आणि ते म्हणजे खूप छान आठवणी होत्या. त्या घरात आम्ही 2 वर्ष राहिलो आणि मग तिथून आम्ही आत्ता जे राहतो तिथे राहतोय. पण खूप एन्जॉय केलं हे घर आम्ही दादरमध्ये, कारण दादरमध्ये आम्ही राहतच नव्हतो कधी. आम्ही माहीमला राहायचो खूप वर्ष, आणि मग हे दादरमध्ये होतं. पण आमच्याकडे असं आम्ही टूरवर म्हणजे ट्रॅव्हल, एक्सप्लोअर, सेलिब्रेट लाईफ असे विणावलची लाईन आहे. पण आमच्या घरातली सेलिब्रेशन्स ही खूप साधी असतात. म्हणजे कदाचित असं असतं की आम्ही सगळे टूर मॅनेजर होतो, हे होतो, इतकं सेलिब्रेशन करत करत येतो की सट घरात थोडं शांत राहावं. करूया. आणि ते एवढं म्हणजे तो खूपच म्हणजे हा नॉस्टॅल्जिया मध्ये घेऊन जातेस तू. किती छान. हो. फारच फोटो आहे. केले हे ऑफिसची पूजा. हा, हे विणावळ केल्यानंतर हा. ऑफिसची पूजा करीत असताना केली. आणि तेव्हा अशी आम्ही ऑफिसेस उघडत होतो. हेच असं प्रत्येक ठिकाणी भाड्याने एक सेल्स ऑफिसेस घेऊन करत होतो. तर हा एक हे चालू होता त्यावेळी असा. ओ, हे स्पेनची टूर आम्ही दोघेच गेलो होतो. म्हणजे तुम्ही दोघंच स्टडी जाता? काम हो, हो. असं, एकमेकांना तेवढे दिवस सहन करतो आम्ही. नाही असं नाही, म्हणजे हा. तुम्ही टूर घेऊन जाता ना, तर आम्हाला ते असं की तुम्ही वेगळे हा पण सगळा जाता एरिया फिरायला. बुल फाईटचा एरिया होता आणि त्या ठिकाणी आम्ही दोघेही गेलो होतो स्पेनला. हो. नाही, कारण दोघांनी असं ना टूर्स खूप केल्या, पण स्वतः असे एकमेकांना वेळ नाही दिला. मग आता आम्ही भरपूर फिरतो हा. असे. दोघंच. हा, दोघंच. वा. दोघं फिरतो आणि एन्जॉय करतो. म्हणजे कमाल. बिझनेस होतो त्याच्यात थोडाफार, पण तसं एन्जॉय करतो. ओ, हे आमच्या आत्ताच्या राहत्या घरामध्ये तिथे भरपूर एक्सपॅट्स आहेत. म्हणजे सगळे अमेरिकन, रशियन्स वगैरे. त्याच्यामुळे हॅलोवीन तिथे अगदी जोरदार साजरा होतो. आणि मग आम्ही पण म्हटलं, आणि प्रत्येकाने ते सगळं ठेवायचं तिथे आणि हे करायचं. तर आम्ही पण मग त्यांच्याप्रमाणे गो विथ द फ्लो काइंड ऑफ. तर मजा आली होती तेव्हा पण. मस्त. त्या फोटोमध्ये म्हणजे मी खरी दिसते आणि त्याचं पण खरं रूप दिसतंय. अशी तिथे पण ते शांत आहेत. हे cute. आई गं. वाव. हे आठवतं का तुला? टुनिसिया, ग्रीस. ग्रीस. हा, ग्रीस, ग्रीसचा फोटो आहे. आपण सगळे सुधीरचं बॅडमिंटन ग्रुप आहे दादरवाला सगळा, आणि आम्ही आता सगळे फॅमिली फ्रेंड्स, तर आम्ही सगळे मिळून ग्रीसला गेलो होतो. आणि असे छान समुद्रावर, आणि हे प्रत्येक दिवशी कुठेतरी जाऊन स्विमिंग करायचं वगैरे. ते छान होतं ते. म्हणजे बरीच मजा आली. कसा गोड photo आहे. Yes. वा वा. आता मला तुम्हाला एक विचारायचंय की तुम्ही जे काही
तुमच्या आपापल्या उद्योगांमधून अचानक एक उद्योग एकत्र सुरू केला, जे अर्थात वीणा वर्ल्ड आहे. त्यासाठी तुम्ही काय विचार केलात आणि कसे एकत्र आलात, किंवा तुम्ही तुमचा उद्योग बंद केलात का, कसं केलं, आणि वीणा वर्ल्ड कसं उभं केलं एकत्र? मला वाटतं मी आधी लग्नाच्या आधी नोकरीला होतो आणि तिकडे मी बेसिकली आय वॉज इन इंडस्ट्रियल प्रॉडक्ट, मशिनरी सगळं विकायचं. आणि लग्न झाल्यानंतर परत मी तो कंटिन्यू केला होता जॉब. आणि त्यानंतर मग वीणाचं इन्फ्लुएन्स असल्यामुळे बिझनेस करूया म्हणून मी माझा पण बिझनेस सुरू केला. ओके. आणि मग त्याच्यात आम्ही प्लास्टिक असे ते हे असतं जे पिगमेंट्स वगैरे त्याचं मी ट्रेडिंग सुरू केलं. आणि ते ट्रेडिंग करताना सगळं ते स्ट्रगल बघताना वीणा आणि आम्ही बसलो होतो. आणि हे सगळं करत असताना रोज संध्याकाळी 6 ते 9 मी ऑफिसमध्ये बसायचो वीणाला घ्यायला. म्हणजे इनडायरेक्टली आय यूज टू वर्क विथ देम. मग वीणा म्हणते तू इकडे पण तिकडे पण करतोयस, मग इकडेच का येत नाहीत? मग संपूर्ण फॅमिली एक दिवस बसली, तुम्ही ते सोडून द्या, इकडे या. आणि त्यापूर्वी मी इंटरनॅशनल टूर्स सुरुवात केली होती इकडे. आणि मीच टूर घेऊन जायचं. हे सगळे बिझी असायचे डोमेस्टिकमध्ये. तर म्हटलं इंटरनॅशनल का नाही करत? म्हटलं आपण इंटरनॅशनल टूर लावा. मग कोण नेणार कोण? म्हटलं कोणीच नाही न्यायला. म्हटलं मीच जातो. हो, ऍक्च्युली इंटरनॅशनल सुधीरने तसं सुरुवात झाली. म्हणजे आणि म्हणजे त्याने ते इतक्या सहजतेने सुरू करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही टूर मॅनेजर्स डेव्हलप करायला लागलो, हे करायला लागलो. नाही तर जेवढी घरात माणसं आहेत तेवढ्याच टूर्स जायच्या त्यांच्या अशा ह्याच्याप्रमाणे. आणि मग नॅचरली काही वर्ष त्यावेळी एक चांगला किस्सा झाला होता. म्हणजे वीणा सिमल्याला गेली होती आणि काहीतरी कुठेच न्यूज नव्हती, कुठे हॉटेल पोचले नाही पोचले असं. आणि लाइटनिंग कॉल वगैरे सगळे करून झाले, काही नाही. म्हणून मग मी थोडासा टेन्स होतो. म्हणून मी सगळ्यांनी घरच्यांनी सांगितलं तू पण जा तिकडे. तर मी पहिल्यांदा लग्नानंतर म्हटलं जाऊया म्हणून दिल्लीला गेलो. आणि दिल्लीहून सिमल्याला गेलो. आणि सिमल्याला रात्री 12 वाजता पोचलो. तर त्या रिसेप्शनला जाऊन विचारलं की सगळा ग्रुप आहे? तर सगळ्या मग रिलॅक्स झालो. म्हणून वीणा कुठे आहे? तर ती स्वीट रूममध्ये 301 मध्ये आहे. तर मी खुश झालं, कारण की लग्नानंतर चांगल्या रूममध्ये राहायला मिळणार. आणि तर मी म्हटलं ओके, मी वीणाचं नवरा आणि असं. मग ते घेऊन गेलो. मला मी नॉक केलं आणि फॉर्च्युनेटली वीणानेच दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडला तर बघतो तर आतमध्ये 11 मंडळी झोपले आहेत त्या रूममध्ये. सगळ्या ठिकाणी झोपलेले. जरा मी स्वप्नरंजन करत आलो होतो. ते झालं. आणि मी सेटल झालो. 12:30 वगैरे वीणाने मला समजून सांगितलं इकडे काही नाही, तुम्ही आपण हे सगळं टूर आहे. आणि म्हणून झोपलो. 3:30 पावणे 4ला वीणाने मला हलवून जागा केलं. अरे म्हटलं ही काही रोमॅन्टिक झाली की काय? सुधीर उठ. म्हटलं काय झालं? नाही चल. आणि मला कळेच नाही, चल म्हणजे बाहेर जायचं ते सिमल्याच्या थंडीमध्ये. आणि आम्ही शॉल वगैरे घेऊन बाहेर गेलो. म्हटलं ही आता खरंच रोमॅन्टिक झालेली दिसते. आणि आल्याबरोबर तर आम्ही कुठे जावं ते कुकना उठवण्यासाठी. हा माझा पहिला एक्सपिरियन्स त्या टूरचा. हा म्हटलं हे तर फारच डेंजरस, खतरनाक आहे. आणि मला वाटतं मी त्यावेळेस त्याच्यानंतर मी जेव्हा ऑफिसमध्ये यायला लागलो त्यावेळी बघायचो की ही सगळी मंडळी टूरवर जाताना इथून सगळं घेऊन जायचे. म्हणजे कडधान्यापासून सगळं काही, तेल वगैरे सगळं काही घेऊन जायचं. आणि मग नंतर म्हटलं हे कशाला नेता तुम्ही, तिकडे जेवण टाईम मिळत. असं करून मग मी किचनमध्ये ते आपण तिथले लोकल कुक घेऊन जाणं वगैरे हे सगळं केलं. नाहीतर रात्री 10-12 वाजता झोपायचं, 3:30ला कुकला उठवायचं, त्यांना जेवण करायचं. इतके भरपूर कष्ट केले सगळ्या ह्या मंडळींनी. हो, म्हणजे खरंच आठवते आता आम्ही सगळ्यांनी, म्हणजे बाबा आईपासून 4 भावंड, त्यांचे स्पाउसेस म्हणजे इन्क्लुडिंग. पण सुधीरने एक थोडंसं एक इंटरनॅशनल टूर्स सुरू करायला एक माणूस आला, त्याच्यामुळे त्या सुरू झाल्या. आणि ह्याच्यात सुद्धा की एवढं न करता
त्याचा स्वभावच असा दोस्त म्हणून आम्ही त्याला म्हणतो, हा जगन्मित्र आहे. आणि त्याच्यामुळे त्याने त्या सगळ्या ह्याने तिथे मग विदाऊट किचन आपण टूर्स कशा करू शकतो आणि हे कसं, हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला आणि ऍक्च्युली स्केलअप व्हायला लागली त्याच्यानंतर कंपनी. कारण नाहीतर मग तुम्ही तेवढाच ह्याच्यावर अडकून राहतो. आणि हळूहळू लोकांची टेस्ट पण बदलत होती. फक्त अगदी आपल्या घरच्यासारखं जेवण नको, तर तिथे गेल्यावर तिथलंही खाऊया, हेही करूया, असं ते होत होतं. त्याच्यामुळे हा जो हे दिला ना, म्हणजे एक पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन वेगळा तो असा मिळाला. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना की कंपनीत नवीन माणसं यायला पाहिजेत, आणि ती नवीन माणसं आल्यावर तो बदल असा थोडा थोडा घडत जातो. आणि ते झालं. पण तो खरंच तो शिमल्याचा अनुभव म्हणजे आणि तो खरोखर हनीमून स्वीट होता. हा पण म्हणजे आणि त्याच्यात असा गोल बेड वगैरे सगळं होतं. त्या गोल बेडवर मी, माझी आई आणि माझी मावशी की मामी कोणतरी, कल्पना मामी माझ्यावर असायची, शबी मावशी असायची. तर ह्या कायम माझ्याबरोबर असायच्या. आम्ही तिघी तिथे झोपलेलो. खाली माझ्याबरोबर जे असिस्टंट होते, कारण हॉटेल्सच नव्हती शिमल्यामध्ये, हार्डली 4-5 हॉटेल्स ग्रुप्सना मिळायची. आणि त्याच्यात मग रूम पण ते अगदी असे आम्हाला, म्हणजे आम्ही बेगर्स डू नॉट हॅव चॉईस सारखे आम्ही तिथे असायचे. त्याच्यामुळे माझ्याबरोबरचे असिस्टंट 3-3 बसेस असायच्या माझ्याबरोबर. आणि 3 बसेस म्हणजे 120 लोक वगैरे असायचे. आणि त्यांना हँडल करायला ते असिस्टंट्स असायचे. मग ते पण झोपायचे. म्हणजे एका अर्थाने आम्ही सगळे असे कुटुंबच्या कुटुंबच होतं. म्हणजे मी नेहमी म्हणते हरिश्चंद्राची फॅक्टरी, ये तू आलास, ये चला हे करूया, असं करत करत ते सुरू झालं. पण आता मागे वळून पाहताना पण खूप छान वाटतंय. म्हणजे त्यावेळी तो ह्याचा अनुभव तर कारण त्यांनी सांगितलंच ना, हो हनीमून स्वीट मध्ये आहेत त्या. हनीमून स्वीट म्हणजे असा निघाला. खूप अशा छान छान आठवणी आहेत. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, थोडा वेगळाच प्रश्न आहे, पण तुम्ही इतक्या माणसांना भेटता, अनेक जोडपी तुमच्या बरोबर टूरला जातात, तर आपली ही अनुरूप विवाह संस्था आहे. तर त्या निमित्ताने मला हे जाणून घ्यायचं आहे की पूर्वीची जोडपी, आत्ताची जोडपी यात काही फरक तुम्हाला जाणवतो का? कारण इतकी वर्ष तुम्ही अनेक लोकांना भेटताय, तर जोडप्यांमध्ये काही फरक जाणवतो का तुम्हाला? जोडप्यांमधला फरक म्हणजे मला असं वाटतंय की त्यावेळी जी जोडपी आमच्याबरोबर टूरला यायची आणि आत्ता येणारी जोडपी, त्यावेळी आम्ही ज्या तऱ्हेने टूर्स कंडक्ट करायचो आणि आत्ता आम्ही ज्या तऱ्हेने टूर्स कंडक्ट करतो, ह्याच्यातनं खरं बघायला गेलं तर खूप फरक नाहीये. म्हणजे असा तू म्हणशील की हा असा एकदम असा वेगळं काही दिसतंय असं नाहीये. म्हणजे हे तर काही नाही. मी सांगेन की एक 1960 सालचा सिनेमा आहे, इफ इट इज ट्यूजडे इट मस्ट बी बेल्जियम, अशा नावाचा कुठेतरी आहे तो आत्ता OTT वर. आणि तो सिनेमा मला एका आमच्या टूर मॅनेजरने बघायला सांगितला, ताई हा सिनेमा बघा. तर मी म्हटलं, मी तो बघितला. आणि बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 1960 साली, म्हणजे जेव्हा माझा पण जन्म झाला नव्हता, त्यावेळी कंडक्ट केलेली युरोप टूर अशी ती संपूर्ण त्या पिक्चरमध्ये आहे, सिनेमामध्ये. आणि ती ज्या तऱ्हेने कंडक्ट केली जाते त्याच तऱ्हेने आमचे टूर मॅनेजर आजही टूर कंडक्ट करतात. म्हणजे 60 ते 26 जवळजवळ 70 वर्ष झाली, 60-70 वर्षांचा काळ. त्याच्यात सुद्धा टूर कंडक्ट करायचा तो जो एक साचा आहे तो सेमच आहे. बदललं काय तर बदलल्या लोकांच्या सवयी, आपल्या हातात आलेली गॅजेट्स, मोबाईल, GPS हे काहीच नव्हतं. पण माणसं तीच आहेत, आजचीही माणसं तीच आहेत. आणि तसंच आहे की मला असं वाटतं की अनादी कालापासून अनंत कालापर्यंत माणसं ही तशीच राहणार आहेत, त्यांच्या सवयी सुद्धा तशाच राहणार आहेत. फरक पडणार आहे ह्या गॅजेट्समुळे, फरक पडणार आहे तुमचं जे अदरवाईज तुम्हाला काम करायला वेळ लागतो वगैरे वगैरे, जे काय आता सगळं सुरू आहे यायचं वगैरे, ते फरक आपल्याला घेत सामोर. पण तसा फारसा फरक ह्या पूर्वीच्या जोडप्यांमध्ये आता मला आत्ताची जोडपी ही जास्त एकमेकांना समजून घेणारी अशी वाटतात, किंवा एकमेकांना स्पेस देणारी वाटतात. जी कदाचित पूर्वी असं असायचं की महिलेने सगळं व्यवस्थापन करायचं टूरवर आल्यावर सुद्धा. आज तसं नाहीये. आज नवरा पण तेवढीच मदत करतोय, तिच्या आनंदाकडे पण तो बघतोय. हा फरक खूप चांगला आहे. पण अदरवाईज ते थोडंसं घर सोडलं
किचन सोडलं तरी सुद्धा तो एक पुरुषीपणा हा कदाचित पूर्वी थोडासा जाणवायचा कुठेतरी, तो आता नाही जाणवत. आता केअरिंग फॉर हा, इच अदर caring for, exactly. ते आहे. हा. म्हणजे दुसरा एक त्यातला भाग विणान जसं सांगितलं की यंग आता त्यांनी एकमेकांना स्पेस देत आहेत, ह्याचा पण इन्फ्लुएन्स आत्ताच्या ओल्ड कपलवर होतो आणि त्यामुळे दोघेही एकमेकांसाठी सपोर्टिंग जसं असं म्हणता येईल तसं ते त्याप्रमाणे ते वागतात. पूर्वी कसं असायचं की मी बसलो की विणा मला चहा आणून दे, पोहे आणून दे, हे आणून दे, तसं आता होत ही नाही. फॅन्टसी दिसते. असं होत नाही आता. पोहे, आता- चहा ठीक त्या आहे. अपेक्षा होत्या त्या पण त्या सोडून दिल्या त्याच वेळी. पुरुषही काम करू नाही, अजूनही मी तिला सकाळी चहा करून देतो. हो, ऍक्च्युली जर आमच्याकडे हे नसलं तर मी काहीतरी काम करत असते, लिहित असते किंवा आणखी काय करत असते आणि ते तेवढं हे आहे. म्हणजे मला पण त्याच्यात असं काही वावगं वाटत नाही. अरे बापरे, मी जाऊन किचनमध्ये काम करू का? उलट मी कधी कधी सांगते, ए नाही तुला चहा घ्यायचा तर तू घे, मला नकोय, अशा तऱ्हेने. म्हणजे माझं असं आहे, म्हणजे मला माझी आत्याकडे मी राहायचे 2 वर्ष बोर्डीला, तिथे मी 7वी 8वी केलं आणि ती म्हणायची ना, ही एवढी आळशी आहे की ही उपाशी राहील पण जाऊन किचनमध्ये काय बनवणार नाही. म्हणजे मला भयंकर हे व्हायचं. यांच्याकडे सुद्धा वसईला गेल्यानंतर त्या मला सांगायच्या, आता भांडी घास. आता बाई भांडी घासायची माझी पाठ एवढी दुखायची, सवयच नाही. मग मी म्हटलं आपल्याकडे माणूस का नाही कोणी काम करायला. मग मी त्यांना सांगायचे एम्प्लॉयमेंट जनरेट करूया, प्रोजेक्ट. म्हणजे त्यांनी तो प्रयत्न केला पण त्यांना ते स्वतः काम करायची आणि स्वतःच करायची इतकी हे होती आईला, आणि स्वच्छतेची आवड वगैरे, त्याच्यामुळे त्यांना ते जमलं नाही. पण माझं म्हणजे माणसं नसली आजूबाजूला काहीच होणार नाही. म्हणजे मी 0 आहे. म्हणजे जर सुधीर नसेल तर मी प्रवास करताना पण मी म्हणजे एकटीने भरपूर प्रवास केलाय आणि नॅचरली ते माझ्या ह्याच्यातच आहे. तेव्हा मी एकदम अशी शूरवीरांगना असते, पण हा बरोबर असला की मी म्हणजे अनपढ टोटली. सुधीर म्हणतो, वीणा हे तुझं रूप जर पर्यटकांनी बघितलं ते तुझ्याबरोबर येणार नाहीत, कारण असं वाटतंय की तू एवढी अनपढ आहेस की काय तुला कळतच नाही. तुम्ही रिलॅक्स होत असाल ना. मी ती टोटली आता तुम्ही रिलॅक्स्ड बघा. होते. आता 2 टूर मॅनेजर असू शकत नाही ना एका टूरला, हा परत भांडणं व्हायची. हा, त्याच्यामुळे मी म्हणते तू टूर मॅनेजर, हा मी आपली चालले तुझ्या बागनं कधीतरी जाते. मला पण आणि घेऊन जा. ऍक्च्युली तसं करते आणि त्याच्यामुळे मग- त्यामध्ये जास्त प्रेशर येतं. मी आता एवढं परफेक्शनच्या पाठी जात नाही हा. ते प्रेशर असं असतं की फ्लाईट चुकलं तर मीच जबाबदार. ओके, तू आठवण का नाही केली. आणि मी सारखं रिमाइंडर दिला तर सारखं रिमाइंडर काय करतो, मला माहिती आहे ना 9:50 फ्लाईट आहे, येते ना, असं तो दोन्ही साईडून हो, येतो. त्यामुळे दोन्हीकडे. भरपूर म्हटलं ना, केविन मानसिक त्रास होतो. होतं बरं का, ते दाखवत होतं नाही. दाखवत नाहीत. मलाही जाणवतं ते, पण आता काय करणार. त्याचं म्हणजे काय, आता 35-36 वर्षांपूर्वी तू एका Accept विहिरीत केलंय उडी ना. मारलीस, त्याच्या बरोबर येणार सगळं प्लस मी मायनस. नेहमी म्हणतो इट्स अ पॅकेज. हा. तिला विणाशी बोलताना मी बऱ्याच गोष्टीवर असं बोलतो की काही या लाईफमध्ये काही पॅकेजेस आहेत, त्या पॅकेजेसमध्ये काही आहे नाही आहे, काही ऍडजस्टमेंट्स आहेत, काही करणं आवश्यक आहे, ते आहे. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. हो, म्हणजे मला आठवतंय एकदा हा त्या वाघताईंकडे घेऊन गेला होता. त्या हे करायच्या, म्हणजे असंच सल्ला वगैरे द्यायच्या. म्हणाले ही ना जाम अशी परफेक्शनच्या मागे लागते. आणि मग तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं होतं की वीणा अगं, म्हणजे मला आठवतंय जिप्सीच्या समोरच त्यांचं घर होतं आणि त्यांनी सांगितलं की मला वाटतं त्यांची नात आता फिल्म लाईनमध्ये आली आहे. शर्वरी वाघ. म्हणजे मी तिला कधी भेटलेलं नाहीये, पण त्या खूप चांगला सल्ला द्यायच्या. आणि सुधीर बरोबर मी तिथे गेले होते, त्या मला म्हणाले अगं वीणा थोडंसं सोडून द्यायचं, थोडंसं हे करायचं, असं करून त्यांनी. आणि मला अजूनही आठवतं त्या अशा समोर बसून त्यांनी सगळं सांगितलेलं. आणि हळूहळू मग आपण शहाणपण थोडं थोडं यायला लागतं, शिकायला लागतो वयाने, थोडंसं स्लो डाऊन, थोडंसं हे. म्हणजे आता आमच्या घरात सगळ्यात जास्त पुस्तकं जॅपनीज फिलॉसॉफी, वेगवेगळ्या देशांची फिलॉसॉफी, कसं स्लो डाऊन व्हायचं ह्याची जास्त पुस्तकं आहेत. म्हणजे हे ऍक्च्युली शिक्षण जर 30व्या वर्षी मिळालं असतं तर खूप आयुष्य आणखी वेगळं झालं असतं. म्हणजे आपल्याला ती सवय झाली असती.
आणि परफेक्शन इज अ ट्रॅप म्हणतात तसं, उगाच आपण त्याच्या मागे लागतो. म्हणजे असावं पण एवढं जीव घेणं नसावं, असं हे हळूहळू कळायला लागलं. स्वतःला त्रास होण्या सम पीपल सफर्ड. पण त्याचा रिझल्ट चांगले असतात, हा, त्याच्यामुळे म्हणजे तसं काही हा. हे नाहीये. कामाच्या हा. बाबतीत त्याचे रिझल्ट उत्तम आले ना, नाही का? आले म्हणजे कधी कधी काही गोष्टींना आपण म्हणतो विटो वापरावा लागतो किंवा आणखी काही, तर तसं ते होतं. म्हणजे त्या बाबतीत करायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा माझं असं होतं, एकावे जनाचे करावे मनाचे. कारण कधी कधी काय असतं, मग आपला तजुर्बा असतो, आपलं हे असतं, त्याच्यामुळे आहे ते असं चालू आहे एकंदरीत सगळं काही. पण तू अगदी टोटली डाऊन द मेमरी लेन घेऊन गेलेली आहेस. आणि हा म्हणजे अनुरूपचे धन्यवाद, कारण कम्प्लिटली त्या मागच्या ह्याच्यात घेऊन गेलीस आणि खूप छान वाटलं. मला कारण हा. शिकायचं आहे ना तुमच्या या अनुभवांमधून. या आता मला घरच्यांविषयी विचारायचंय. तुम्ही बरंच बोललाय ह्यांच्या घरच्यांविषयी, पण एकमेकांच्या घरच्यांशी तुमचं नातं कसं आहे? आणि तुमचं ह्यांच्या घरच्यांशी? आणि मी रिलॅक्स असल्यामुळे सगळ्यांची नाती चांगली आहेत, हा. तसं कुठे काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रत्येकाचं आपण दुसऱ्या माणसाला चेंज करू शकत नाही, हे मी ऍक्सेप्ट करतो. आणि त्यामुळे मी आय ॲडजस्ट दॅट. आणि तसं केल्यामुळे मला सगळ्यांची नाती चांगली आहेत, तसं कुठेच काही नाही. आणि किंबहुना सगळे विणाकडे सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे तो एक वेगळा भाग होता. माझ्याकडे जॉईंट फॅमिली नव्हती. म्हणजे माझा भाऊ ठाण्याला राहायचा, आई बाबा वसईला, मी असायचो. आणि तो असल्यामुळे तिकडे तसं काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे असं काही खटके उडणं वगैरे. इकडे नेहमी ह्यांचं जॉईंट फॅमिलीमध्ये चांगलं आणि वाईट असं दोन्ही होतं. भांडायचे पण आणि परत एकत्र येऊन मस्त जेवायचे, संध्याकाळी पार्टी करायचे, सगळं करायचं, असं सगळं व्हायचं. हा म्हणजे मला त्यामुळे आठवतं- तसं कुठेच काही नाही. आणि भाऊंशी म्हणजे एकदमच पटलं. ते दोघांच्या वेवलेंथ चांगल्या जुळल्या. हो, भाऊ पण म्हणजे माझे बाबा केसरी भाऊ, तर ते सुद्धा एकदम व्हेरी शांत पॉझिटिव्ह. ना? नाही शांत नाही. अजिबात मग नाही. आम्हाला शांत वाटायचे, म्हणजे मी पण कशी शांत वाटते. तुम्ही भासा आम्हाला. तर आम्ही ह्याला ज्युनियर भाऊ पण म्हणतो, की अगदी तसंच म्हणजे व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी हे. म्हणजे मला आठवते 2013ला जेव्हा आम्ही सेपरेट झालो, तेव्हा असं एकदमच ते सगळं हे झालं ना, तुटलं. म्हणजे जसं तू म्हणाल तसं आम्ही जाम भांडाभांडी व्हायची आमच्यात, किंवा हे व्हायचं, परत एकत्र यायचो, परत भांडायचो, परत एकत्र यायचो, असं ते. म्हणजे त्याला तर ते थोडंसं शॉकिंगच असेल की काही फॅमिली आहे अशी. पण सेपरेट झाल्यानंतर अमुक एका वेळी, आणि आता असं बरं वाटतं की आता प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस मिळाली. ती कंपनी पण चालू आहे, ही कंपनी पण वाढते, आणि त्याच्यामुळे आणि लोकांना सुद्धा चॉईस मिळाले. आणि बिकॉज लोकांना चॉईस मिळाल्यामुळे वी आर ऑन अवर टोज, की तुम्हाला चांगली सर्व्हिस द्यायचीच आहे, याच्यात ग्राहकाचा फायदा होतो, तसा झालेला आहे. त्याच्यामुळे तसं ते पर्यटकांच्या दृष्टीने पण चांगलं झालं, फॅमिलीच्या दृष्टीने पण चांगलं झालं. पण जेव्हा ते झालं 2013ला, तेव्हा सुधीर पहिल्यांदा म्हणाला की सगळंच तुटलंय, आपण एक निदान व्हॉट्सॲप ग्रुप तरी ठेवूया. आणि त्याने एक व्हॉट्सॲप ग्रुप केला, आणि तो अजूनपर्यंत आहे असा. म्हणजे ते घेण्यासारखं आहे की आम्ही म्हणजे तुटलं म्हणजे डायरेक्ट कुऱ्हाड, हा तुकडा, असं. म्हणजे माझं तर असं झालं तर ती फाईल बंद केल्यासारखं असं. पण देन ओके, फॅमिली ओकेजन्सना आम्ही भेटतो, तसे एकमेकांच्या घरी जातो, हे करतो. पण बिझनेस इज टोटली सेपरेट. त्याचा विषय सुद्धा कधी काढत नाही किंवा काही नाही. तुम्ही तुमचा बिझनेस करा, आम्ही आमचा बिझनेस करतो, अशा तऱ्हेचं ते आहे. बिझनेसमध्ये ॲब्सोल्युटली. मग ती असेल तेव्हा कॉम्पिटिशन पण असते, मग ती तेवढीच म्हणजे आपण म्हणतो ना डेडली कॉम्पिटिशन. म्हणजे एकमेकांना हरवायचं वगैरे नसतं, पण कॉम्पिटिशन, तुम्ही बिझनेसमध्ये आहात, मग कॉम्पिटिशन झालीच पाहिजे, असं ते आहे. पण मला ते आत्ता आठवलं की ह्याने तो पुढाकार घेऊन तो ग्रुप केला जो अजूनपर्यंत आहे असा. हा, त्याच्यामुळे त्याला काहीच नाही आलं. मला जुळवून घेताना थोडं हे झालं, कारण टोटली वेगळ्या ह्याच्यातनं आले होते, वेगळं सगळं मला करायला लागणार होतं, जे 2 वर्षासाठी मी जे प्रॉमिस केलं होतं ते सगळं. पण मग हळूहळू कळायला लागलं, तेही झालं. पण पहिल्यांदा थोडं मला झालं की अरे
म्हणजे माझ्याकडे मी कितीही 4 वाजता जरी रात्री सगळी मार्केटिंगची कामं वगैरे आम्ही रात्री करायचो, 4 वाजता घरी आले तरी आई हे करायची. आम्ही इथे 11 वाजता पोहोचलो की सासूबाईंच्या चेहऱ्यावर मला जाणवायचं, अरे बापरे मग आता कसं करायचं, उशीर का झाला. सो तो जो फरक होता तो जाणवला. पण हळूहळू दूरवर माणसं सांभाळत असल्यामुळे प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला डील करायचंय हे सवय होत गेली आणि त्याच्यामुळे झालं. आणि एंड रिझल्ट इज गुड. अल्टिमेटली आपण कसं म्हणतो की टूरवर प्रॉब्लेम्स येतात आणि टूरवर प्रॉब्लेम्स आले तरी टूर सक्सेसफुल झालीच पाहिजे. तसंच ते आहे नात्यांचं म्हणा, आयुष्याचं म्हणा, की येत राहणार असं काही काय आणि त्याच्यातनं हे सगळं छान झालं पाहिजे. पण होते म्हणजे मला ते थोडंसं हे झालं, त्यांना सुद्धा मला ऍडजस्ट करून घेतानाही त्रास झाला असेल. त्याच्यामुळे मला वाटतं तो लेनदेन का मामला झाला होता. वा, आता एक गंमत गेम खेळूया का? चालेल, बघूया आता. बर, आता आपला गेम आहे आपण ह्यांना ओळखलत का. तुम्ही इतकी वर्ष एकत्र आहात, तुम्ही एकमेकांना किती ओळखलंय हे आम्ही जाणून घेणार आहोत आणि तुम्हीही जाणून घेणार आहात. डिस्क्लेमर देतो, हा. कारण की आम्ही लग्नानंतर ठरवलं होतं की एकमेकांच्या लाईफ मध्ये बघायचं नाही. ओके, तिला काय आवडतं मला काय आवडतं असं काही नाही आणि काही नाही करायचं. आणि दुसरं एक सांगायचं आहे की लग्नानंतर आम्ही ठरवलं की वाढदिवसाला वगैरे एकमेकांच्या भेटीत त्यांनी जाऊन स्वतः घ्यायच्या. हा, मग ते फार महत्वाचं आहे. आपण कधी एकमेकांना गिफ्ट आणली नाही. हा, आपण जायचं आणि तिकडे आवडेल ते घ्यायचं. ऍक्च्युली आम्ही नाही, लग्नाच्या आधी ना तिला वश होण्यासाठी आपण काय काय देत असतो ना, तेव्हा ना एक डबल बुल नावाचा ब्रँड होता. मी ह्याला एवढे शर्ट वेगवेगळ्या रंगाचे असे प्रत्येक भेटीला घेऊन जायची असं. त्याच्यानंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं हे काय खरं नाही, म्हणजे हे असं गिफ्ट देणं वगैरे काय नाही, आता जमलंय आपलं, आता काय गिफ्टची गरज नाहीये. पण त्याच्यानंतर आम्ही कधीच असं एकमेकांना गिफ्ट आणणं किंवा काय त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये मी नापास पण होऊ शकतो. प्रयत्न करू असं सांगू शकत नाही. तर तुम्ही उत्तर लिहायचंय आणि मग ते आम्हाला दाखवायचंय, एकमेकांचं बघायचं नाही. अजिबात नाही, आम्ही ऑनेस्ट आहोत. मान्य. ओके, यांचं हे आवडतं डेस्टिनेशन आहे जिथे परत परत जायला आवडतं. सो तुम्ही वीणाताईंचं आवडतं डेस्टिनेशन भारतातलं की भारताच्या बाहेर जे असेल ते. जे आणि असेल. तुम्ही सुधीर यांचं लिहिणार आहात थोडस मोठ्या अक्षरात प्लीज, सो आमच्या कॅमेराला दिसेल आणि प्रेक्षकांना दिसेल. ओके, मी सुधीरचं लिहायचं. हा करेक्ट. आता आम्हाला फक्त पाटी उलटी करून कॅमेराला दाखवा काय लिहिलंय ते. ओके, अच्छा, बर. ताईंनी लंडन लिहिलंय, सो तुम्हाला, आणि दादांनी काश्मीर आणि लंडन लिहिलंय. बघा म्हणजे येतंय तुम्हाला. वा, टिक मार्क. साफ करू ना. येस. अरे 5 झालं पहिले. हा, बघा कॉन्फिडन्स वाढला आता तुमचा. ओके, ही त्यांची आवडती फिल्म आहे. एवढी मोठी मोठी नाव आहेत. दाखवा आम्हाला. हम दिल दे चुके सनम, बरोबर आहे. ओहो, साऊंड ऑफ म्युझिक. येस. आणि रोमन हॉलिडे. येस. परफेक्ट. गुड गोइंग. येस. कमाल. हे जमतंय आमचं, जमतंय. 40 वर्ष होत आली आहे एकमेकांना. ही डिश कधीही खाऊ शकतो. आता तू 2 लिहायला लागलेस. नाही, मी 2 नाही, मी एकच लिहिलंय. हा, ओके, दाखवा आम्हाला. फ्राईड राईस, पास्ता व्हाईट सॉस मधला. ओहो, कमाल. ग्रेट. उगाच आम्हाला घाबरवलं. सगळं माहितीये तुम्हाला एकमेकांचं. या गोष्टीचा प्रचंड राग येतो.
खूपच आताच आहे. सांगितलं. एकच शब्द सांगितलाय तू. आता मग विचार करायला लागतो. अहो बाबा, एक खोडून दुसरं नाही. लिहिणार. काय लिहायचं? केवढे आज confessions आहेत. प्रचंड राग येतो. जे मला सांगितलंय त्याच्यापेक्षा वेगळं सांगा. रेडी. अच्छा, इटिंग हॅबिट्स असं लिहिलंय. माझ्या नाही, तुम्हाला राग येतो त्यांच्या इटिंग हॅबिट्स विषयी, राईट? हो, सतत खात असं असं तुला वाटतं? हा म्हणजे हा, सतत खात आता असतो. वय वाढतं, वजन कमी झालं पाहिजे, माझं पण त्याचं पण, त्याच्यामुळे तो थोडं रिस्ट्रिक्शन. ओके, मराठी शब्द बऱ्याचदा बऱ्याचदा- चुकीचे बोलतो. पण तुम्ही त्यांना राग येतो कशाचं हे लिहायचं होतं? हा तुम्हालाच राग येतो ना. हा, ओ सॉरी सॉरी, लिहू का? अच्छा. हा, म्हणजे थांब, मग मी हिला चुकीचा घेतला. हिला राग येतो माझ्यावर, तो हा, आहे ना. हा, तो तुम्ही तो हा बरोबर आहे. लिहिलंय. मी Yes. न खाता तिला इटिंग त्यांना मी खातो का असं कशाचाच वाटतं राग तिला. येत नाही दादांना? अच्छा, हा. नाही नाही, थांब, हा माझ्यामुळे तू प्रश्न- कशा तेच आहे हा, ना so ते. तुम्ही एकमेकांचं लिहायचंय. नाही, त्यांना राग येतो ना तुमच्या मराठी शब्दांचा, हो, तुम्हाला राग येत नाही ना. सो सुधीरदांना कशाचा राग येतो हे तुम्ही लिहायचंय. सुधीरला कशाचा हा. राग येतो माझ्या बाबतीत. हा, करेक्ट. माझं बरोबर आहे. करेक्ट, तुमचं बरोबर. नाही, थोडक्यात मी तुम्ही, आधी सांगतो ते हा. करेक्ट असतं. नेहमी Point to be प्रमाणे. सुधीरला सुधीरला कसं परफेक्शन ओसीडी. बरोबर. येस. बळी आहे चेहरा बघ. परफेक्शन ओसीडी वर आता असं झालं. माझी ही मुलं पण recent- मला म्हणतात तू ओसीडी आहेस आणि म्हणून. विनाशी रिॲक्टिव्ह आहे. हा. म्हणजे एक दिवस आली सकाळी आणि सुधीर आपण वॉर्डरोब काढून टाकूया. घरातले हा? आता वॉर्डरोब काढून ठेवायचं कुठे सगळं? ते सगळ्याचा इफेक्ट माझ्यावरच येतो. तुझे कपडे जास्त आहेत काढून टाक. मग काढलेत wardrobe काढले की सगळे. आहे? हो. वॉर्डरोब पण गेली, जागा झाली, मोकळं झालं. पण मगाशी लिटरली म्हणाल्याप्रमाणे आम्ही घरातले 2 काढले. पण हो. मगाशी म्हणाले रिझल्ट चांगले असतात. त्यामुळे ओके. ओके, चाललं. हा, म्हणजे सुधीर नेहमी असं, मी म्हटलं असं वाटतंय मला की पूर्वी घरात आमच्या घरात जेव्हा मुलं होती तेव्हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा होत्या. आता मुलं म्हणजे आम्ही ते पण असं मुलांशी बसून असं ठरवलं लग्न झाल्यावर आपण एकत्र राहायचं की वेगवेगळं राहायचं. तुमच्या मित्रांचे काय अनुभव आहेत? तर नील मला म्हणाला मॉम म्हणजे तो थोडा इमोशनल आहे, धाकट्याने लगेच सांगितलं वेगळं राहायचं. आणि चौघं एकत्र होतो आणि म्हणजे आम्ही बांद्र्यावरनं चर्चगेटला जात होतो तेव्हा आमचा संवाद चालला होता. म्हटलं नील तुझ्या मित्रांचं काय आहे? तो म्हणतो मॉम अगं काही काही जे आई वडिलांबरोबर राहतात ना काही दिवसांनी असं होतं त्यांना बाहेर आले की असे फ्री असल्यासारखं वाटतं. मी म्हटलं हेच आहे की आपण एक ठरवून आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊया. सुधीरचं पण तसंच म्हणणं की 18 वर्षाची मुलं झाली ना की त्यांना आपण खूप जास्त त्यांच्यावरचा हे करू नये. आणि तुला सांगते कारण आणि आम्ही आमच्या आधीच्या घरी पण माझ्या फॅमिलीमध्ये पण ते पाहिलं होतं. बिझनेस पण एकत्र, राहणं पण एकाच बिल्डिंगमध्ये. त्यामुळे ना ते खूप व्हायचं, अति व्हायचं, ओव्हरडोस व्हायचा एकमेकांचा. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की वेगळं राहूया. धाकटा US मध्येच असतो आणि मोठा लग्न झाल्या लगेच तो दुसऱ्या घरात गेला आणि आम्ही ते करून भेटलं. पण आता तुला सांगते की त्याचे खूप फायदे आहेत. हा, आणि ते आता छान म्हणजे ती लांब राहून गोडी ही खूप छान झाली आहे. म्हणजे ते आम्ही एक चांगला निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं नेहमी. आणि आम्ही असं दोघांनी की आपण पण तसं आयुष्य कष्टांमध्येच गेलं, मग आता आपण आपल्याला पण वेळ देऊया थोडा असं. त्याच्यामुळे मग ते झालं. मग मुलं गेली बाहेर आणि मग आता ह्या एवढ्या कपाटांचं करायचं काय? जेवढी कपाटं तेवढ्या वस्तू म्हणजे तेवढं सांभाळणं. मग म्हटलं
एक दिवस माझ्या डोक्यात आलं त्याच्यामध्ये हे ते- अतिरेकी विचार नाही, असे सकाळी उठल्या उठल्या येतात. त्याच्यामध्ये ती जापनीज बुक्स हा. सगळ्याच हा. वाचले. शांत होण्याची. शांत होणं, कमीत कमी गरजा, हे ते सगळं. हो. आणि मग म्हटलं वॉर्डरोब जर काढले ना तरच आपण वस्तू कमी करू. बापरे. आणि खरंच सांगते 2 वॉर्डरोब मोठे वॉर्डरोब कमी केले कम्प्लिटली. म्हणजे त्यावेळी आणि ह्याने पण सांगितलं ओके करून बघूया. आणि आता खरंच घर मोकळं वाटतंय. आता वस्तू कमी झाल्या घरातल्या आणि आपल्याला जी एक मोकळीक म्हणतात ना घरात ती मिळाल्यासारखं वाटतंय. हलकं वाटतंय एकदम. कारण त्या वस्तूंचं पण खूप ओझं होतं त्या वस्तूंचं. आणि त्याच्यामुळे मग आता जेवढं हवंय तेवढंच मागवलं जातं. म्हणजे लिटरली आता ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा मी वस्तू काढते नंतर ह्याला देते बघ. मग आम्हाला विचारणार ह्याची खरंच गरज आहे तुला. म्हणजे लिटरली मी तुला सांगते आम्ही ह्याच्यात गेलो होतो आपण आयकियामध्ये इथे महालक्ष्मी Yes. परेलला. आम्ही ना सगळ्या वस्तू कलेक्ट घेतल्या. केल्या. हा त्या 2 बास्केट अशी पूर्ण भरली. आणि मग ना एका आम्ही ठिकाणी दमलो. बसलो, एका ठिकाणी. आणि एका ठिकाणी बसलो. आणि थोड्या वेळाने आम्हाला काय झालं सुधीर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला पाहिजेत. सुधीर पण मला म्हणतो हा काय आहे हे. आम्ही ती बास्केट तिथल्या तिथे सोडली आणि कॅन्सल केली. आणि आम्ही जवळजवळ बाहेर 15-20 आयटम होते. 15-20 आयटम 2 ट्रॉलीज भरलेल्या होत्या. हो आणि हो आम्हाला प्रॅक्टिकली खूप आणि काही न घेता काही न वाटलं. घेता बाहेर. म्हणजे ते विचार ना मला वाटतं आता वयाच्या 60 नंतर किंवा 40 वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते विचार पण असे एकत्र व्हायला लागतात. सेम व्हायला लागतात. बदलतो आपण. आणि आणि तिकडून खूप- निघून आम्ही एका कॉफी शॉप मध्ये गेलो आणि मस्त कॉफी घेतली आणि परत आलो. वा, वा, वा. त्याच्यामुळे एकमेकांना वेळ हा दिलात. की हे खरंच गरजेचं आहे का तर घेऊया. आणि असं करून आम्ही असं डिलीट मारत जातो आणि अगदी हवी असलेली वस्तू घेतो. वा, वा. त्याच्यामुळे खूप उशिरा त्यामुळे ती सुचलं पण याच्या जेव्हा हाडपण. ऑनलाईन शॉपिंग करते तेव्हा मी पटकन ऑर्डर करीत नाही. हा. हो. मग थांबतो एक दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी विचारायचं. मग दुसऱ्या दिवशी विचार बदललेले असतात. Correct, correct. ऍक्च्युली खरंच त्याची आणि ना ते गरज आहे. बॉक्सेस वगैरे बघून ना असं वाटतं की खरंच Waste एवढी of- आपल्याला जरूर आहे का. हम्म. आणि एवढं आपण कचरा निर्माण गोळा करतोय गोळा करतोय. आणि मग काय म्हणजे पुढे काय होणार आहे. म्हणजे आपण आता पण भोगतोय. म्हणजे आज जे वातावरण बदलतंय रोज खरं आहे. ते आपल्याला जाणवतंय. तर काय आपण फारसं काही करू शकत नाही आपल्या लिमिटेड ह्याच्यामध्ये. तर ऍटलिस्ट निदान आपण आपल्या घरासाठी काळजी घेतली हम्म. तर बरंच काही सुधारू शकेल असं वाटतं. मिनिमलिझम. आणि आमचा धाकटा मुलगा ऍक्च्युली तसा आहे. हा म्हणजे राजला विचारलं ना राज चल ना आम्ही मॉलमध्ये फिरत असो. म्हणजे 2 वर्षांपूर्वी गेलो होतो US ला. तर तू घे ना काहीतरी. आणि आम्ही असे खरेदी करतोय. मी आणि सुनीला होतो आणि राज होता. राज घे ना काहीतरी. आणि म्हणजे आम्ही गिल्टमधनं त्याला सांगत होतो पण आम्ही आपलं शॉपिंग करतोय आणि हा काही शॉपिंग करत नाही. तर म्हटलं घे ना तू. आय डोंट नीड एनिथिंग. म्हटलं आम्ही सुद्धा म्हणजे हे शिकायला पाहिजे. आणि त्याच्याकडनं खरंच ते शिकण्यासारखं आहे की त्याने आम्हाला ते शिकवलं. म्हणजे लिटरली मी त्याला म्हटलं राज आम्ही तुझ्याकडनं शिकलो. हळूहळू आम्ही नाही तो मला अगदी ब्लंटली सांगतो जरा तुम्ही तुमचं पण जरा अभ्यास करून शिका ना काहीतरी. म्हणजे आम्ही त्याच्या तिथे सॅन फ्रान्सिस्कोला गेलो तर लिटरली फक्त त्याला हव्या होत्या तेवढ्याच वस्तू होत्या घरात. म्हटलं खरंच शिकायला पाहिजे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच ती आता ते शिकण्याची गरज आहे. आम्ही तरी हळूहळू सुधारतोय. आणि ते खूप कठीण आहे. हा म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगते की नाही मला राहायचंय. आणि आपण म्हणतो ही आता तर आपण गेली 1-2 वर्ष वापरलेलीच नाहीये. मग काय करायचं. सो तो एक ते वॉर्डरोब काढल्यानंतर असं वाटलं की असं म्हणजे मुळाशीच घाव घालायचा. कशामुळे सामान वाढतंय घरातलं. म्हणजे उद्या सकाळी उठून या काय म्हणते सांगता येत नाही असं आहे ना. बघ चेहरा. वा वा. पुढचा प्रश्न. या गोष्टीचा प्रचंड राग येतो. सॉरी कंटाळा येतो. या गोष्टीचा कंटाळा येतो. याच्या करेक्ट. ह्याच्या या गोष्टीचा कंटाळा ते आहे. तुम्ही लिहायचं आणि तुम्ही यांच्या लिहायचं. विचार करावा लागतो. हा म्हणजे असं पटकन आठवत नाही. हा, कसला कंटाळा येतो तुझा. ओके स्किप करूया का आपण. नाही कंटाळा येण्यासारखं नाही हा म्हणजे असं काय नाही. मला पण पटकन आठवलं नाही ओके, की मग पण ह्याचं skip काय करू. पुढचा ह्याच्या प्रश्न. या गोष्टीचा कंटाळा येतो. म्हणजे मगाशी जे लिहिलं होतं ते उत्तर हे आहे मराठी शब्द. म्हणजे असं आता प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय शाळेत प्रत्येक शब्द हा स्पष्ट
आणि व्यवस्थितच आला पाहिजे. असं झाल्यामुळे, तो संस्कार झाल्यामुळे आम्हाला वाटतं. पण माझ्यापेक्षा जास्त चांगलं कम्युनिकेशन जगाशी ह्याचं आहे. त्याच्यामुळे मग मला मग ते हळूहळू कुठल्या कळत भाषेत गेलं का की असेना. अरे नुसतं शब्द आणि त्याचा आग्रहापेक्षा कम्युनिकेशन महत्वाचं आहे. म्हणजे ती सुद्धा गोष्ट मी शिकले. पण अजूनही मी चुकला शब्द की माझी सवय जात नाही, मी हाणतेच तिथे. पण तरी सुद्धा एक मला ते मान्य करावं लागेल की कम्युनिकेशनसाठी शब्दांची गरज नाही. ते असंच छान होऊ शकतं आणि ते त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्याजवळ आहे आहे. घरातच. ओके, या व्यक्तीशी फोनवर तासन तास बोलायला आवडतं. ह्याला हा, करेक्ट. लिहिलं तेच दाखवायचं. काय नाही लिहिलं असं. कोरिये पार्टी. काय नाही लिहिलं. ओ, टीम मेंबर्स. टीम मेंबर्स, येस. आणि इथे मित्र, स्ट्रेस बस्टर. वा, याचे स्ट्रेस बस्टर. कमाल कमाल. वा वा, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 मिळाले दोघांना मार्क. कुठेच चुकलेलं नाहीये. हो, छान ओळखताय तर. वा वा, हा गेम संपलेला आहे. ऍक्च्युली याच्यावर मला सांगायचं काय, आमच्या दोघांचा संवाद कमी होतो. कारण की काय मी बोलणार हे तिला शब्दा माहित वाचून आहे. कळले सारे. तिला आधीच कळतं की ती काय बोलणं ते मला. वा वा वा. ऍक्च्युली तसं होतं. मला ऍक्च्युली तसं होतं. Absolutely, मला प्रश्न पडतो गप्पा काय मारायच्या. हो, आता इतक्या वर्षांनी. हा. तर मी काही सांगायला गेलो की मी सांगितलं तर आपण नाटकाला जाऊया, ती आधी येऊन सांगते नाटकाचं तिकीट बुक कर. अरे म्हटलं मी सांगणार होतो. असं खूपदा होतं. व्हेरी गुड. म्हणजे तर त्याने एक दिवस बोलू ना. हो हो हा. हो हो, रोलिंग आहे. म्हणजे एक दिवस त्याने मला असं काहीतरी आमचं असंच डिफरन्स ऑफ ओपिनियन असं काहीतरी चालू होतं. तर हसतोय. मी म्हटलं हसतोय काय, मी काहीतरी सिरियसली सांगते आणि तू हसतोय. तर म्हणे काय करणार आपण दोघं एकमेकांची भांडून, शेवटी आपणच आहोत एकमेकांना सांभाळणारे. बरोबर. म्हणले हो हे पण बरोबर आहे. कटू सत्य. या असं, डिफरन्स हा, ऑफ म्हणजे- ओपिनियन वरनं मला विचारायचं आहे की आता तुम्ही एकत्र काम करता, सो घरी एकत्र, बाहेर एकत्र, कामाच्या इथे एकत्र, ह्याच्यावरनं काही वादावादी होते का? आता तुम्ही खरं तर सांगितलंत की शांतता असल्यामुळे तशी वादावादी नाही, पण असं काही डिफरन्स ऑफ ओपिनियन झालं तर तुम्ही ते सॉर्ट कसं करता? म्हणजे तुम्ही चर्चा करता किंवा 2 दिवस शांतता ठेवता का कसं? म्हणजे त्याच्यातून बाहेर कसे पडता? मला वाटतं डिव्हिजन ऑफ वर्क आहे ना ते फारच क्लिअरली डिफाईन्ड आहे. त्याच्यामुळे काय झालं की एकमेकांच्या त्या फील्डमध्ये जास्त हे नाही करीत. आणि त्यात दुसरं ऑफिसमध्ये सुदैवाने जागा जास्त असल्यामुळे आम्ही 2 टोकावर बसतो. हो. एकत्र ऑफिसला येतो आणि जाताना एकत्र जातो, पण दिवसभर भेटत नाही. आणि दुपारच्या वेळी जेवणाच्या वेळी भेटत असतो. आणि दुसरं ऑफिसमध्ये जे काही होतं हे सगळे आम्हाला कम्युनिकेशननी कळतं. म्हणजे असं काही एकमेकांना काही सांगायची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे तिकडे काही तसं येत नाही. आणि त्यानंतर आणखी काही नवीन आयडियाज वगैरे असल्या तर त्या सकाळी आम्ही डिस्कस करीत असतो किंवा रात्री गेल्यावर डिस्कस करतो. पण जे नॉर्मल कपल्समध्ये होतं की घरी गेल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये काय झालं, तुझ्या ऑफिसमध्ये काय झालं, असा चान्स येत नाही. त्याच्यामुळे एक व्हॉट वी आर मिसिंग रादर एक कपलच्या बाबतीत एक की संध्याकाळी गेल्या डायनिंग टेबलवर बसणं आणि आज माझ्या ऑफिसमध्ये काय गंमत झाली असं आम्हाला काही बोलायला मिळालं नाही. आणि Absolutely. ऍक्च्युली तुला सांगते नीलने ते मिसिंग आहे. नीलने ऍक्च्युली लग्न करताना त्याची ही स्वतःला घालून घेतलेली अट होती की मला विणा वर्ल्ड वर प्रेम करणार कोणी नकोय. कारण नाहीतर मग त्याच गोष्टी आणि हे होतील. तर आता त्याने अगदी ते ऍक्च्युली त्याने ते बघून ठरवलं असेल की वेगळं क्षेत्र असलं दोघांचं तर निदान गप्पा मारायला तरी मिळतं. आणि त्यांच्या दोघांच्यात मी ते अगदी छान बघते की तिचे विषय वेगळे असतात, संध्याकाळी ते जेव्हा भेटतात तेव्हा ह्याचे विषय वेगळे असतात आणि दोघांची ती चर्चा चालू असतं. मला वाटतं ते खूप चांगलं लक्षण आहे. पण आम्ही म्हणजे आलिया भोगासी आहोत की एका बिझनेसमध्येच आहोत, त्याच्यामुळे मग पण त्याचा आता करायचं काय? उलटा फायदा पण होतोय हा. कारण की आता बोलायचं कमी आहे
आणि ऑफिसमधून पर्टिक्युलरली आता गेल्या 2-3 वर्षात आम्ही ऑफिसमधून आल्यानंतर मग काही इव्हेंट्स, नाटक वगैरे हे बघायचं वाढवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ती एंटरटेनमेंट जी मिस केली होती गेली 30 वर्ष, ती आता परत सुरू केली. नाही, आणि मला असं वाटतं की भारतात फॅमिली बिझनेसेसच खूप आहेत. म्हणजे जवळजवळ म्हणतात की 70-80% फॅमिली बिझनेसवर भारत चालतो किंवा फॅमिली बिझनेसनी भारत चालतोय. आणि त्यावेळी म्हणजे वेगवेगळे कोर्सेस ह्या बाबतीत आहेतच की फॅमिली बिझनेस कसे मॅनेज करायचे. आता आम्ही तर या वयात काही जाऊ शकत नाही, पण आपला जो एक अनुभव असतो किंवा पूर्वीच्या चुका असतात किंवा आणखी काय असतं, त्याचे सगळ्यांचा एक हे करून विणावळ झाल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली ती संधी मिळाली की पूर्वीच्या चुका नको, आता आपण नव्याने करूया. आणि त्याच्यात आम्ही मात्र हे घेतलं की म्हणजे सुधीरच्या कॅबिनमध्ये मी महिन्यात कधी गेलेलं नाहीये, कारण मी माझं काम करत असते, तो त्याचं काम करत असतो, नील त्याचं काम करत असतो, सुनीला तिचं काम करत असते. आणि त्याच्यामुळे कोणी एकमेकांमध्ये अरे तू असं का केलंस, तसं का केलंस असं नसतं. आणि सगळेजण वन पेजवर असणं हे फार महत्त्वाचं मानतो. म्हणजे नील जेव्हा पहिल्यांदा ह्या बिझनेसमध्ये आला म्हणजे 2013लाच, कारण तो अदरवाईज इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जाणार होता, पण तेव्हाच आम्ही सेपरेट झालो, तेव्हाच तो आला. त्यावेळी त्याने एक सांगितलं की लेट्स बी ऑन द सेम पेज एव्हरी टाइम, वेन एव्हर देअर इज, होणारच डिफरन्स ऑफ ओपिनियन असणार, तुला एक गोष्ट करावी लागेल. आणि मग त्या मीटिंग्स आमच्या खूप होतात की लेट्स बी ऑन द सेम पेज, चला इथे थोडीशी फ्रिक्शन दिसते, कम ऑन सॉल्व्ह इट, पुढे. एकमेकांना दोषारोप करत बसायचं नाही, हे नाही ते नाही, कारण बिझनेस आहे तो. आणि त्याने टचवूड की खूप छान तऱ्हेने ते चालू आहे सगळं. आणि मग म्हणूनच ह्याचं काम वेगळं, माझं काम वेगळं, तुझी केबिन तिथे, माझी इथे, दोघांही वर्कस्पेसवर एकमेकांची स्पेस देऊया, तिथे ढवळाढवळ नको. आणि त्याने मला वाटतं फॅमिली बिझनेसेस खूप चांगल्या तऱ्हेने मॅनेज होऊ शकतात. वा वा, कमाल. आणि अर्थात तुम्ही दोघांनी एकमेकांना जी सतत साथ दिलेली आहे त्याशिवाय हे शक्य नव्हतं, नाही का? अगदी अगदी. नाही म्हणजे मी तर भयंकर त्या बाबतीत असं नशीबवान आहे, लकी आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला तसा साथीदार मिळणं जेव्हा तुम्ही करिअरिस्ट असता तेव्हा, म्हणजे मी ह्याच्या जीवावरच मी अगदी चांगलं बोलायचे की मला बिझनेस सांभाळून मला लाईफ सुद्धा संसार करायचा होता आणि संसार न तोडता बिझनेस करायचा होता. पण हे बोलायला सोपं आहे, पण ते जेव्हा करायला लागतं तेव्हा जर अशी साथ मिळाली तर ते जास्त चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं. आणि ते माझ्या बाबतीत झालं. सगळ्यांची, माहेरचे, सासरचे, हे आमची टीम कम्प्लीट, हे सगळे होते. म्हणजे मला तर असं वाटतं मी त्यांच्याशिवाय शून्य आहे अक्षरशः. मला खरंच टीमशिवाय काही जमत नाही, मला माणसांशिवाय काही जमत नाही असं आहे. आणि ती सतत मिळत गेली माणसं. आणि ती तुम्ही टिकवलीत सुद्धा. म्हणजे तुम्हाला माणसं आवडतात, पण मी बघितली तुमच्याकडची माणसं कशी आहेत आणि प्रेमळ. आणि ते मला वाटतं टीम लीडरनी म्हणजे हेडनी ते प्रेम पसरवल्याशिवाय ते प्रेम अजून बाहेर पडत नाही. त्यामुळे विणावळ ऑर्केस्ट्रा जमून आलाय असं म्हणायला हरकत नाही. गॉड इज ग्रेट. वा वा. आता जसं आपण खरं तर तुम्ही सुरुवातीला फोन कॉल केलेला नाहीये, पण आता जाता जाता आपलं नाही फोन कॉल नाही, तुम्ही जे पूर्वी पत्र लिहिलं होतं एकमेकांना, तसं आता जाता जाता आपल्याकडे ना वोकल लेटर नावाची पद्धत आहे. सो आता इथे एकमेकांना जे काही बोलायचं असेल, म्हणायचं असेल, ते पत्राद्वारे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. म्हणजे अगदी प्रिय वीणापासून तुझाच सुधीर पर्यंत जे आता वोकल लेटर तुम्ही म्हणावं तसं आमची इच्छा आहे. लेडीज फर्स्ट ना? ओके. हरकत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की मी पत्र लिहिणं म्हणजे सगळं बोलणं आलं, मग ती चिडणार. चालेल. आता त्यांनी आत्ताच तुम्ही डिक्लेअर केलं की आता मला कळलं की कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे आणि भाषा आणि शब्द नाही. त्यामुळे तुम्ही त्या लेटर मधल्या शब्दांच्या चुका मी काढणार नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास लिहा लेटर. मी की तू पहिल्यांदा बोल. पत्र लिहायचंय असं. पण
शब्दांनी म्हणजे बोलून पत्र व्यक्त व्हायचंय. इनफॅक्ट त्याच्यावर आम्ही मागे एकदा एक प्रयोग केला होता. कपल्सना घेऊन गेलो होतो आणि कपल्सना आम्ही 25-30 कपल होते विना, आणि ग्रुप होता. त्यांना आम्ही शांत बसवलं एका ठिकाणी आणि दोघांचे हात एकमेकांत धरले आणि डोळ्यांनी बोला असं सांगितलं. आणि त्यानंतर एकमेकांशी काय काय संवाद केला आणि काय मिस केलं. आणि हा प्रोग्राम आम्ही इटलीमध्ये केला होता. आणि त्या प्रोग्राममध्ये अक्षरशः त्या 10 मिनिटांनंतर कपल्स रडत होती. म्हणजे अगदी हा एक मला सुचलेला आता आठवतं. म्हणजे तुला त्याच्यावर बोलायचंय. म्हणजे ॲक्च्युली अशी आमच्याकडे कन्सेप्ट आहे कपल्स टूर्स म्हणून, किंवा हे म्हणजे जी मिडल एज कपल्स आहेत. आणि ती कशी आली माहिती आहे, माझी एक मैत्रीण आहे, मैत्रिणीपेक्षा मी तिला अंजुताई म्हणते. तर ते पार्ल्याला राहतात आणि तिला असंच एकदा जयपूरला जाऊन आली होती. तर तिला मी म्हटलं, मुलांची लग्न वगैरे झाली होती आणि जयपूरला गेली होती, शिरीष गानू आणि अंजू गानू. तर म्हटलं काय गं कशी झाली टूर, काय हे. तर म्हणजे छान झाली. अगं पण काय करायचं कळतच नाही दोघं गेल्यावर, कारण आपण सगळ्या फॅमिलीमध्ये एवढं असतो. मी म्हटलं हा तर खरंच हा प्रॉब्लेम आहे, कारण आम्हाला आयडियाज आपल्याला सगळ्यांना अशाच प्रॉब्लेममधनं सुचतात. आणि मग हे आम्ही सुरू केलं. आणि हे सुरू केल्यानंतर मग त्या टूर्सना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलो, सगळी मिड एज कपल्स. आणि तेव्हा मी पण स्वतः जायचे त्या टूरला. आणि मग आम्ही तिथे मग मी एक प्रयोग केला आणि म्हटलं एक मी गाणं लावते. आयदर मी उस मोड से शुरू करे फिर ये जिंदगी, जगजीत सिंगची जी गझल आहे चित्रा सिंगची, ती लावायचे, किंवा आंधीचं गाणं ते दोघं हां ते गाणं हां. तर हे लावायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही एक टेबल असायचं, हातात हात धरून फक्त एकमेकांकडे बघत बसा. आणि सराउंडिंग डिम लाईट आणि म्युझिक पण एकदम लो, नो पिन ड्रॉप सायलेन्स. आणि त्याच्यानंतर जे वातावरण व्हायचं म्हणजे इतके ते भावूक व्हायचे, कारण कधी एकमेकांकडे असं अगदी संपूर्णपणे असं बघितलेलं पण नसायचं. आपण इतके त्या जीवनाच्या रहाटगाडग्यात असे जायचो की खरोखर म्हणजे रडायचे लोक असे. म्हणजे मी माझ्या पत्नीकडे असे अनेक जण मिळाले. मी माझ्या पत्नीला एवढं कधी असं नीट भावनेच्या दृष्टीने बघितलंच नव्हतं. आम्ही कामं करत होतो, आयुष्य असंच जात होतं. आणि मग म्हणजे तो जो एक भाव होता आणि ते आम्ही कंटिन्यू केलं. नंतर अशा कमी जातात त्या टूर्स, पण तो एक भाग आहे की काय ते एकमेकांना जी स्पेस द्यायची आहे किंवा एकमेकांना समजून घेणं जे आहे ना, ते आम्ही टूरवर करायचो. म्हणजे माझं नेहमी एक हे आहे की पर्यटक हा एक व्यवसाय आहे किंवा पर्यटन हा एक व्यवसाय आहे आणि पर्यटक हा एक भाग आहे त्यातला. पण पर्यटकाच्या आयुष्यातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात किंवा त्याचे थोडेसे जे फ्रिक्शन्स असतात ते आपण आपल्या बिझनेसमध्ये आणणं, तर यू आर डुईंग समथिंग फॉर द कॉज असं म्हणता येईल. तशी विमेन स्पेशल सुरू झाली, सिनियर स्पेशल सुरू झाली. सिनियर्स म्हणजे बऱ्याचदा मुलं सगळी बाहेर आहेत आता, अलोन अँड लोनलीचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण सिनियर स्पेशलला येतात. एका ताईंनी मला सांगितलं की आम्ही येतो ना, आमचे आधीचे 2 महिने टूरच्या तयारीत आणि नंतरचे 2 महिने हे टूरच्या आठवणींमध्ये जातात. आता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला व्यवसाय केल्याचं एक समाधान मिळतं. व्यवसाय हा कमर्शियली होत राहील, पण जे समाधान आहे ते अशा गोष्टीने मिळतं. तशी ही म्हणजे अनुरूप ती जोडी जी असते त्याची ती अनुरूपता ही त्या टेबलावर आम्हाला दिसायची की अक्षरशः नंतर कोणी बोलायचंच नाही जवळजवळ 15-1 मिनिटं. आणि मग एक जण यायचं आणि हे करायचं. तर ते खूप छान होतं. म्हणजे मला आठवलं आता ते की मी असं करायचो. आणि मला आत्ता 60 नंतर सुद्धा मला म्हणून अजूनही टूरवर जावंसं वाटतं की जाऊन तो प्रोग्राम कंडक्ट करावा किंवा त्या महिलांना तिथे जाऊन भेटावं. असं म्हणजे वयाची 60 झाली पण अजून मनाची 30 पण नाही झाली, असं झालंय. सो पत्र लिहायचंय वळवूया. मी थोडं टाइम बाय केलं. ह्या पत्रात काय काय हवंय
नाही तुमच्या मनात तुझं जे आहे. असेल ते असं आहे ते. कोणीच आता help करायला तुम्हाला तयार जे सुचतंय अच्छा. ते. मायनासेत लिहायचं ना ते. हा हा प्रिय वीणा, आपल्या आयुष्याच्या ह्या जर्नीमध्ये किंवा सफरीमध्ये आपण एकत्र फिरतो आहोत. 1989 पासून आपण एकत्र आहोत. बऱ्याच ठिकाणी अप डाऊन पाहिले. बऱ्याच मंडळींना आपण जग दाखवते. या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याच कमी ठिकाणी आपण एकत्र फिरलो ते पण आपल्या मंडळींच्या बरोबर. हे सगळं फिरत असताना बऱ्याच मंडळींना आपण बघतोय, जाणतोय. प्रत्येक जण आपल्याकडे येत आहेत, बोलत आहेत. आणि एक आपण बरंच पण नोटीस केलं की बरेच जण त्यांचे प्रॉब्लेम्स पण आपल्याला सांगत असतात. आणि सगळ्यांचं एक आपण बफर म्हणून पण आपण काम केलं. हे सगळं करत असताना आपण एकत्र फिरण्याचं जे जमलं नाही आपल्याला, प्रोफेशनमुळे, वर्कमुळे किंवा आपलं प्रोफेशनच फिरण्याचं असल्यामुळे बरेच ठिकाणी आपण एकटे फिरत राहिलो. वाटतं गेले 2 वर्ष आपण आपल्यासाठी वेळ देतोय. तो मला वाटतं आपण आता कंटिन्यू करणार आहोतच आणि चांगल्या वेगळ्या पद्धतीने आपण करू. ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यांनी आपल्याला साथ दिली. सगळेजण मदत करतायत, मित्र आहेत, सगळे सपोर्टिंग आहेत, वेल विशर्स आहेत. हे सगळ्यांना एकत्र घेऊन जातोच आहोत. आणि एक आपण आता वाटतं भारतभर फिरणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि जगात वेगळ्या ठिकाणी फिरणं मला वाटतं आपण सुरू करतोय, करू ते. आणि तुझी जी साथ मिळाली मला, आपण जे काही नवीन क्रिएट करतोय ह्या सगळ्याच्यात प्रयत्न करतोच आहोत. सगळं आपण विश्वभर फिरण्याचं स्वप्न घेतोय, बिझनेसमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये. ह्या सगळ्यात आपण एकत्रच फिरत राहू अशी तुला मी ग्वाही या काही कमिटमेंट करतो. आणि ह्या कमिटमेंटवर मला वाटतं आपलं आयुष्य पुढचं चालू ठेवून सगळ्या मंडळींना माझ्याकडून शुभेच्छा. पण हे तुला लिहिण्याचं कारण असं की हीच सगळी मंडळी आपल्याला प्रेम करतात, म्हणूनच एक शेवटची वाक्य ती लिहितोय. आणि हे असंच प्रेम एकमेकांबरोबर राहू दे. चिडणं आणि हे सगळं पार्ट आहे लाईफचं. आपण त्याला डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणतो आणि प्रत्येक वेळी शांत राहतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि हे कपल्समध्ये ते नेहमीच होत राहतं. आणि ह्याच्यात एक चांगला आपण गेले साधारणतः 38 वर्षाचा जो जर्नी आहे तो चांगलाच केला आहे आणि पुढे चांगला करत राहू. विथ लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सुधीर. थँक्यू. आहे ऍक्टिंग जमते. कॉन्सन्ट्रेट नाही. करून पत्र लिहिलंय, है ना? किती गोड. मला आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे असं वाटतं. कमाल. प्रिय सुधीर, साष्टांग नमस्कार. ॲक्च्युली नमस्कारपेक्षा दंडवत असंच मी म्हणेन, कारण त्या म्हणजे सार्कॅस्टिकली नाही बरं का, हा दंडवत खरोखर मनापासून आहे. कारण गेली 38 वर्ष जे काही आयुष्य मी जगते त्याच्यात तुझी साथ ही खूप मोलाची ठरली आहे. किंवा आज जे काही नेम फेम मी अनुभवते त्याच्या पाठी तुझी साथ ही सदैव होती, म्हणूनच कदाचित हे दिवस दिसले. आणि ही साथ अशीच राहू दे ह्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत असते. तुला आठवतं एकदा मी तुला म्हटलं होतं की सुधीर, तब्येतीची काळजी घे, म्हणजे तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नाही.
आणि म्हणजे हे मी तुला असं थोडंसं रागात पण भीतीने पण सांगितलं होतं. पण हे आम्ही असं मान्य करत नव्हतो तुझ्यासमोर कधी, की तुझी आम्हाला एवढी गरज आहे किंवा तू आमचा एवढा सपोर्ट आहेस. आम्ही थोडंसं तुला ग्राह्य धरलं होतं किंवा आपण म्हणतो ना ग्रँटेड. आईला कसं ग्रँटेड धरतात तसं सुधीरला ग्रँटेड धरलं होतं असं मला वाटतं. पण आज मला असं सांगावंसं वाटतं की आपल्याच माणसांना आपण ग्रँटेड धरतो आणि त्याच्यामुळे मला तुझी क्षमा पण मागायची आहे की मी खूप अशी परफेक्शनसाठी किंवा त्या मराठी शब्दांसाठी किंवा अनेक गोष्टींसाठी किंवा माझंच म्हणणं खरं असं बऱ्याचदा केलेलं आहे. काही काही वेळा तुझं म्हणणं आम्ही असं आडून पाडून हे केलेलं आहे. पण आता तू क्षमा करावीस कारण तू तेवढा मोठ्या मनाचा आहेस आणि त्याच्यामुळे मी तुझ्याकडनं ती क्षमा मागू शकते. पण देवापुढे हीच प्रार्थना आहे की आपण एकमेकांसाठी, आपल्या सगळ्या टीमसाठी आणि पर्यटकांसाठी जे काही आपण करतोय ते आपण करत राहूया. त्यासाठी आपली स्वतःची काळजी घेऊया, आपल्या टीमची काळजी घेऊया, आपल्या सगळ्या फॅमिलीची काळजी घेऊया आणि आणि पुढचं आयुष्य जे आहे ते सगळ्यांसाठी आपल्याला जेवढं सुखद बनवता येईल तेवढं करूया. मला वाटतं एवढ्या सगळ्या आपल्या अनुभवांनंतर आपल्या एकूणच आपल्याला जे काही जीवनात शिकायला मिळालं त्याचा उपयोग ह्या सगळ्यांसाठी होणं आणि आपल्याकडनं सतत चांगलं काम घडत राहणं हीच आता त्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्या सगळ्यासाठी तुझी साथ सदैव राहो. देवाकडे कधी मी काही मागत नाही, पण आत्ता असं वाटतं कारण माझं एक देवाविषयी एक माझं हे आहे की माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे जिथे देवाकडे मी काही मागत नाही आणि देव मला काही कमी पडू देत नाही. आणि मला वाटतं माझ्या आयुष्यात मला सतत तसंच मिळत राहिलं. मग ते तुझ्या रूपाने असेल, आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या रूपाने असेल, विणावळच्या रूपाने असेल, हे सगळं मिळत राहिलं. पण हे सगळं करण्यामागची प्रेरणा किंवा शक्ती ही शांतपणे तू आहेस. त्याच्यामुळे तुझी साथ अशीच राहू दे ही प्रार्थना मात्र मी देवाकडे करू शकते आणि करते मनापासून. गॉड ब्लेस यू ऑलवेज अँड थँक यू फॉर बिईंग देअर. तुझीच विणा. अरे बापरे, हे असंच येणार ना. इट्स ओके. पण किती छान पण बोलल्या. तुम्ही मला एक हे दिला, प्लॅटफॉर्म दिलात की मनातल्या भावना कधीच एक्सप्रेस केलेल्या नव्हत्या ह्या. आपण खरंच त्याच्यासाठी. गृहीत धरतो एकमेकांना, तुम्ही हो. म्हणालात तसं. पण आज तुम्ही ते एक्सप्रेस केलं आणि आमच्या इथे तर हो. आम्हालाच खूप छान वाटतंय. वा वा, छान गप्पा झाल्यात आणि तुमच्या सगळ्या आठवणी ऐकून आम्हाला मस्त वाटलं आणि निश्चित नवीन जोडप्यांना हा पॉडकास्ट बघून काही ना काहीतरी शिकायला मिळेल. तुम्ही वेळात वेळ काढून दोघं इथे आलात त्या निमित्त द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना एक छोटीशी अरे वा, काय लिहिलंय. प्रिय वीणा आणि सुधीर, this is not just a handprint, it's a blueprint of love. We celebrate you and cherish your moments of togetherness. वा वा वा, अरे वा. तन्मय कानेटकर, गौरी कानेटकर, अमेय महेंद्र कानेटकर, क्या बात आहे. 50 years of अनुरूप. हा, अनुरूपला सुद्धा खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा. त्यांचं ॲडव्हर्टायझिंग, त्यांचं हे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काम, जसं आम्ही म्हणतो की समाजातला एक प्रश्न आपण सोडवतो, तसाच त्यांनी एक समाजातला मोठा प्रश्न सोडवलाय इथे लग्न जमतं म्हणून. आणि ते काम त्यांच्याकडनं सतत होत राहो ह्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. हा आपला भाग तुम्हाला कसा वाटला, यातून तुम्ही काय काय शिकलात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.